ज्योतिषाचार्य श्री अतुल कुमार कुलकर्णी औरंगाबाद संचलित वास्तु ज्योतिष मित्र आयोजित व्याख्यानामध्ये आज आपल्याला लाभलेल्या वक्त्या आहेत सौ सुषमा पलंगे मॅम. त्यांचा थोडक्यात परिचय मी आपणास इथे करून देत आहे. ह्या वक्त्या वास्तुशास्त्रज्ञ असून लाभदायी वास्तुरचना, वास्तुशास्त्र शंका समाधान, वास्तुविषयक 250 सल्ले या 3 ग्रंथांच्या लेखिका आहेत. सत्य इंटेरियर व वास्तुशास्त्र या संस्थेतर्फे कमर्शियल व रेसिडेन्शियल वास्तु परीक्षण करून त्यात रचनात्मक बदल करून व इंटेरियर करून वास्तु दोषमुक्त होते. शुभ ऊर्जा संवहनाचा लाभ कसा मिळतो याची जातकांना महती पटवून देणाऱ्या वक्त्या ज्योतिषाचार्या सौ सुषमा पलंगे या आज आपल्या येथे वास्तुशास्त्र व गृहलक्ष्मी या विषयावर व्याख्यान देणार आहेत. मी त्यांना त्यासाठी आमंत्रित करीत आहे. सौ पलंगे मॅम. नमस्कार सर, आवाज येतोय? होय. नमस्कार सर, आवाज येतोय का? हो येतोय येतोय हो येतोय येतोय येतोय. ओके सर, खूप आभार तुमचे. खूप छान माझा परिचय करून दिला त्याबद्दल. आणि पहिलं म्हणजे कुठल्याही कामाची सुरुवात आपण आपल्या गुरूंना आणि आपल्या देवाला वंदन करूनच करत असतो. तर आज माझे गुरु तर माझ्या समोर आहेच आहेत, तर सरांना खूप खूप वंदन आणि गणपतीचं नाव घेऊन मी आज आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते आहे. आता वास्तुशास्त्र आणि गृहलक्ष्मी खरं तर आपण खूप छान विषय घेतलेला आहे, कारण वास्तूचा आणि महिलांचा एक वेगळे अटॅचमेंट आहे. गेली कित्येक वर्ष झालं आम्ही ह्या वास्तूमध्ये आहोत. तर प्रत्येक वेळेला जी महिला असते घरातली, तर ती ज्या वेळेला आम्ही व्हिजिटला जातो तर पहिली ती मला अटॅच होऊन जाते, कारण तिचा आणि वास्तूचा जो काही संबंध आहे त्याच्यामुळे ही वास्तुशास्त्र हे आपलं खूप छान, त्याच्यामुळेच त्या वास्तुशास्त्राला महत्व प्राप्त झालेलं आहे. आता आजचा आपला विषय आहे गृहलक्ष्मी. तर आज आपण ह्या गृहलक्ष्मीला घेऊनच तिचं वास्तू, तिचं काय घर आहे त्याच्यामध्ये आपण फिरणार आहोत. तर आपण सुरुवात करूया उंबऱ्यापासून. उंबरा म्हटलं की आपल्याला आपली जी प्राचीन संस्कृती आहे उंबऱ्याची, जी आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, भारतीय संस्कृतीमध्ये उंबऱ्याला जास्त महत्व आहे. उंबऱ्यामध्येच आपल्या ग्रह लक्ष्मीचा प्रवेश हा उंबऱ्यातूनच होत असतो आणि उंबऱ्याचं महत्व आपल्याला माहितच आहे. तर सर्वात अगोदर आपल्या गृहलक्ष्मीने आपल्या उंबऱ्यावर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. ते कसं? तर तुमच्या घराला लाकडी उंबरा असणं गरजेचं आहे. तो उंबरा तुम्ही रोज स्वच्छ धुणं गरजेचं आहे. त्याच्यावर रांगोळी घालणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. रांगोळी घालल्यानंतर तुम्ही सकाळी जेव्हा देवाची पूजा करत असता त्यावेळेला त्या उंबऱ्याची तुम्ही पूजा करा. आता आपली लाईफस्टाईल बघितली तर आपल्याला फारच वास्ट आपलं सगळं लाईफस्टाईल झालेलं आहे. तर प्रत्येक वेळेला ही जी गृहिणी आहे आता ती फक्त घरात राहिली नाही तर ती बाहेर जॉब करते आहे. तर अशा वेळेला ह्या गृहिणीला हे सगळं करणं तसं पॉसिबल नाहीये. पण जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही त्या उंबऱ्याची सकाळी किंवा मग संध्याकाळी तरी एकदा पूजा करणं आवश्यक आहे आणि ती करावी असं मला वाटतं. कारण ह्याच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. ह्याच उंबऱ्यातून आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होत असतो. त्यामुळे मी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही उंबऱ्यापासून केलेली आहे. आता आपण दिशेप्रमाणे ही वास्तू आणि ही गृहलक्ष्मी कशी असावी याच्याविषयी आपण बोलूया. तर आपली पहिली दिशा आहे ईशान्य दिशा. आता ह्या वास्तुशास्त्रामध्ये ईशान्य दिशेला खूप महत्व आहे. या ईशान्य दिशेला का महत्व आहे? तर ही ईशान्य दिशा आहे ती ईश्वर तत्वाची दिशा आहे. या दिशेमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह एनर्जी ईशान्य दिशामध्ये येत असते. सकाळची जी सूर्याची किरण असतात ती आपल्या घरात पहिल्यांदा येत असतील तर ते ईशान्य दिशेमधूनच येत असतात. मग आता ह्या ईशान्य दिशेचा आणि आपल्या गृहलक्ष्मीचा कसा संबंध आहे? तर ही ईशान्य दिशा ईश्वर तत्वाची अधिक एनर्जी देणारी दिशा असल्यामुळे या दिशेमध्ये जर आपल्या गृहलक्ष्मीनं आपल्या देवघराचं स्थान करायचं आहे आणि ह्या देवघरामध्ये तुम्ही तुमची ध्यानधारणा, कारण का गृहलक्ष्मीवरती सगळ्या घराचं जे काही मॅनेजमेंट असतं ते त्या गृहलक्ष्मीवर असतं आणि ह्या सगळ्या ट्रेस मधून तिला कुठंतरी मनाचं समाधान, शांतता ही असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मग थोडंसं मेडिटेशन करण्यासाठी जर तुम्ही ह्या ईशान्य दिशेचा वापर केला तर त्या गृहलक्ष्मीला मनाची जी काही आपण शांतता म्हणतो किंवा सकारात्मक ऊर्जा ज्याला आपण म्हणत असतो ती या दिशेतून तिला मिळणार आहे. म्हणून या दिशेचा तिनं अशा पद्धतीनं वापर करणं जास्त गरजेचं आहे की जेणेकरून
तिचा स्वतःवर कंट्रोल राहील, तिच्या घरावर कंट्रोल राहील आणि ही एनर्जी तिला सतत चार्ज करत राहील. म्हणून ह्या दिशेचा उपयोग तिनं अशा पद्धतीनं केला तर तिला जास्त फायदेशीर होऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरी दिशा आहे ती अग्नितत्वाची दिशा आहे. अग्नितत्व हे स्त्री तत्व आहे, स्त्रीच्या संबंधीचं तत्व आहे आणि ह्या दिशेमध्ये किंवा तत्वामध्ये स्त्रिया जास्त वेळ घालवतात. आता ह्या दिशेमध्येचं महत्व असं आहे की जर तुमच्या अग्नितत्वात कुठल्याही प्रकारचा दोष निर्माण झाला, आता दोष कुठल्या प्रकारचा निर्माण होऊ शकतो, तर अग्नितत्व किंवा अग्निदिशा कट होणे, अग्निदिशामध्ये वाढ होणे किंवा अग्निदिशामध्ये इतर कुठलीही रचना आहे. कारण वास्तुशास्त्राने आपल्याला अग्नितत्वाच्या दिशेमध्ये काय सांगितलेलं आहे, तर आपल्याला किचनचीच रचना फक्त अग्नि दिशेमध्ये करायची आहे. पण आता सध्या जी आपली कन्स्ट्रक्शन पद्धती आहे, काही वेळेला बिल्डरला काही नियम पाळावे लागतात. अशा वेळेला तिथं कट येऊ शकतो किंवा तिथं टॉयलेट बाथरूमची रचना येऊ शकते किंवा तिथं बेडरूम असू शकतो, तिथं प्रवेशद्वार असू शकतो. मग अशा प्रकारचे दोष जर आपल्या वास्तूमध्ये झाले तर ह्या सगळ्यांचा अधिक परिणाम हा त्या घरातल्या स्त्रीवर म्हणजे गृहलक्ष्मीवरच येत असतो. कारण ती स्त्री तत्वाची दिशा आहे, अग्नितत्व. सो तिथं जर तुम्ही अशा प्रकारचे काही दोष निर्माण झाले तर त्याचा त्या घरातील गृहलक्ष्मीवर किंवा त्या स्त्रीवरती तिच्या आरोग्यावरती जास्त परिणाम होतो. स्त्री रोगाचे प्रमाण इथं जास्त वाढत असते. मग अशा वेळेला अशा प्रकारचा कुठलाही दोष आपल्याला आग्नेय दिशेला याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता बेडरूम जर आग्नेय आलं तर मग काय करायचं? आता आपल्याला जर तुमचं बेडरूम आलं तर तो सगळ्यात मोठा दोष असतो. कारण तिथं तुम्ही अग्नितत्व किंवा अग्नेय दिशेला पाहिलं तर शुक्राचं स्थान कुंडलीमध्ये सांगितलेलं आहे. त्यावेळेला म्हणजे तो ग्रह हा वैवाहिक सुखाचं ते एक स्थान किंवा तो शुक्राचं स्थान तिथं आहे. त्यामुळे अशा वेळेला जर अशा काही दोष आपल्या वास्तूमध्ये निर्माण झाले तर मग काय करायचं? तर तिथले दोष कमी करण्यासाठी वास्तुशास्त्राने आपल्याला काही उपाय सुद्धा सुचलेले आहेत. जसं की तुमचं बेडरूम अग्नेय दिशेला आलं तर मग अग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्ही लाल रंगाचा लाईट लावू शकता, बल्ब लावू शकता किंवा एखाद्या कोपऱ्यात तेलाचा दिवा जरी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी लावला तर तिथं आपलं होऊ शकतं. म्हणजे अग्नी हा दोष तिथं कमी करू शकतो. किंवा मग तुमच्या आग्नेयला बेडरूम असेल तर शक्यतो तुम्ही नैऋत्येच्या कोपऱ्यामध्ये त्या रूमच्या नैऋत्येच्या कोपऱ्यामध्ये तुमचं बेड येणं आवश्यक आहे. म्हणजे ह्या गोष्टी आहेत की ज्या महिलांशी संबंधित आहेत. तर आग्नेय दिशेमध्ये जेव्हा दोष होतो त्यावेळेला सगळ्यात जास्त परिणाम हा त्या गृहलक्ष्मीवर होत असतो आणि म्हणून ह्या छोट्या मोठ्या गोष्टींचं जरी तुम्ही वास्तू नियमाप्रमाणे पालन केलं तर त्याचा फायदा त्या घरातल्या स्त्री बरोबर इतर सगळ्या सदस्यांना सुद्धा होऊ शकतो. आता अग्नीमध्ये जेव्हा आपण किचनची रचना करतो त्यावेळेला वास्तुशास्त्रात त्याचेही काही नियम सांगितलेले आहेत की ती किचन कशा पद्धतीनं त्याची रचना असावी. तर त्या स्त्रीला जास्तीत जास्त तिथं ज्या वेळेला ती काम करते त्यावेळेला तिथलं वातावरण प्रसन्न मोकळं राहण्यासाठी आपल्याला पूर्व अग्नेयच्या भिंतीवरती मोठी खिडकी वास्तुशास्त्राने सांगितली मध्ये आल्यामुळे किंवा त्या किचन मध्ये आल्यामुळे तिथलं जे वातावरण असतं ते निर्जंतुक होतं. वातावरणामध्ये प्रसन्नता निर्माण होते आणि ती गृहलक्ष्मी की जिथं तिला काम करायचं आहे तिलाही त्याचा फायदा होऊ शकतो. तिच्या आरोग्यासाठी किंवा तिला प्रसन्न राहण्यासाठी, मन प्रसन्न होण्यासाठी, तिथं काम करताना तिचं मन लागण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देत असतात. मग अशा प्रकारची रचना आपल्याला वास्तुशास्त्राने सांगितलेली आहे त्या गृहलक्ष्मीसाठी. त्याच्यानंतरची दिशा येते ती नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशा ही पृथ्वी तत्वाची दिशा आहे. स्टॅबिलिटी ज्याला आपण म्हणतो किंवा स्थैर्य ज्याला म्हणतो अशा प्रकारची ही नैऋत्य दिशा आहे. तर मग ह्या नैऋत्य दिशेचा आणि आपल्या गृहलक्ष्मीचा काय संबंध आहे? तर सगळ्यात जास्त संबंध या नैऋत्य दिशेचा आहे. कारण नैऋत्य दिशेतून आपल्याला स्टॅबिलिटी मिळत असते. आपल्या कुटुंबाला, कुटुंब प्रमुखाला आणि त्या स्त्रीला स्टॅबिलिटी मिळण्यासाठी ही नैऋत्य दिशा फायद्याची ठरू शकते. मग या नैऋत्य दिशेमध्येच आपलं मास्टर बेडरूम वास्तुशास्त्राने सांगितलेलं आहे. बेडच्या दिशा सुद्धा कशा असावी ह्याचेही वास्तुशास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. गरजेचं आहे, पाय उत्तरेला होणं गरजेचं आहे. हा सगळ्यात मोठा नियम नैऋत्य दिशेतील बेडरूमचा वास्तुशास्त्राने सांगितलेला आहे. याच्यामुळे काय होतं, नवरा बायकोचे जे काही संबंध असतात ते एक विश्वासाचं नातं त्यांच्यामध्ये निर्माण होत असतं. दोघांचं एकमेकांना वैचारिक त्यांची जी काही संबंध असतात ते
त्याला आपल्याला वास्तुशास्त्राने बेडरूमची रचना सांगितलेली आहे, की जेणेकरून त्या घरातली जी काही स्त्री आहे आणि त्या घराचा गृहप्रमुख, ज्याला आपण कर्ता पुरुष म्हणतो, त्या दोघांचे संबंध हे अतिशय विश्वासाचे आणि एक दृढ नातं त्यांच्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे, की ज्याच्यामुळे त्या घराला स्टॅबिलिटी निर्माण होत असते. समाजामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये त्याचं स्वतःचं स्थान निर्माण होत असतं आणि म्हणून ही नैऋत्य दिशा गृहलक्ष्मीसाठी आणि घरकर्त्यासाठी खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर पुढची आपली दिशा आहे ती वायव्य तत्वाची, वायव्य दिशा. आता वायव्य दिशाचं म्हटलं तर आपण नाव जरी घेतलं तरी आपल्या लक्षात येतं वायव्य दिशा ही वायू तत्वाची म्हणजे वेगाची आहे, प्रगतीची आहे, गतीची आहे. तर या दिशेमधून सुद्धा गृहलक्ष्मीला खूप तिला फायदे ह्याचे करून घेऊ शकते ते. तिला वेगवेगळ्या आता जर आपण लाईफस्टाईल बघितली तर घरातली स्त्री ही फक्त 4 भिंतीत न राहता ती आता जगाबरोबर चाललेली आहे. मग ह्या जगामध्ये जे काही उलाढाल चाललेली आहे, ज्या काही प्रकारच्या तिला संधी मिळतात, तर ही संधी प्राप्त करून देण्याची ही दिशा आहे. आणि या दिशेमध्ये तर तुमच्या बेडरूम जरी तुम्ही घेतलं सेकंड पोझिशनला, तरी तिला या दिशेतून वेगवेगळ्या प्रकारच्या संधी मिळतात. तुम्ही घर बसून सुद्धा एखादा छोटा-मोठा व्यवसाय करायचा असेल, तर या दिशेचा उपयोग केला तर तो सुद्धा त्या व्यवसायाला प्रगती होण्यासाठी, त्याची गती मिळण्यासाठी किंवा तिला वेगवेगळ्या संधी प्राप्त करून देण्यासाठी ही दिशा अतिशय महत्वाची आहे. तर ह्या आपल्या 4 दिशा ज्या वास्तुशास्त्राने सांगितलेल्या आहेत, तर ह्या 4 दिशेचं आणि गृहलक्ष्मीचं आपण तिला कशा प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी मिळू शकते, हे आपण या दिशेच्या माध्यमातून पाहिलं. आता पुढचं म्हणजे घरातील जी सकारात्मक ऊर्जा आहे, ती सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त कशी वाढवता येईल, त्याचं सगळ्यात मोठं काम हे त्या गृहलक्ष्मीवर असतं. घरातल्या प्रत्येक सदस्याला सांभाळून त्या गृहलक्ष्मीकडे असते आणि ती तेवढीच निभावते सुद्धा. तर काय करायचंय आपल्याला? आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी आहेत, आपल्याला त्यांनाही सांभाळायचंय. त्यांचे जे काही छोटे-मोठे जे आजारपण असतात, मग त्याचं ते सुद्धा बघण्याचं काम हे त्या गृहलक्ष्मीवरच असतं. किंवा घरातली छोटी मुलं आहेत, त्यांचे सुद्धा लाड पुरवणे हे ते कर्तव्य ते गृहलक्ष्मीचंच असतं. आणि आपल्या घरातली जी काही कामाची मंडळी आहेत, आपले मिस्टर असतील किंवा त्यांचा जॉब असेल, त्यांचा व्यवसाय असेल, त्यांचा ताण असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट हे त्या गृहलक्ष्मीवर असतं. मग अशा वेळेला पहिलं तर तिनं स्वतःला पॉझिटिव्ह करणं गरजेचं आहे. स्वतःला तिनं मेंटेन करणं गरजेचं आहे. मनाने सुद्धा आणि शारीरिकदृष्ट्या सुद्धा. कारण आपल्याकडे काय होतं, गृहलक्ष्मी किंवा घरातली स्त्री ही गृहीत धरली जाते. तिच्या काही इच्छा असतील, तिच्या अपेक्षा असतील, तिचे काही स्वप्न असतील, तर हे सगळे गृहीत धरूनच आपण पुढे चालत असतो. तर तिनं हे स्वतःला गृहीत धरू नये. ती ह्या घरातली मुख्य स्त्री आहे, महिला आहे, ती ह्या घराची लक्ष्मी आहे. तर तिनं स्वतःला ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यासाठी मग काय करायचं, तर ह्या दिशांचा, ह्या शास्त्राचा तिनं थोडासा उपयोग करून घेतला, तर तिला ह्या सगळ्या गोष्टी सहज अगदीच ती सांभाळू शकते. जसं मी सांगितलं ईशान्य दिशा ही ध्यानधारणाची दिशा आहे. तर या दिशेला तुम्ही ज्येष्ठ मंडळींना बसवा. लहान मुलं असतील त्यांना तिकडे तुम्ही अभ्यासाला बसवा. जसं की उत्तर दिशा आहे. आता उत्तर दिशा ही जलतत्वाची दिशा आहे, शांततेची दिशा आहे. या दिशेतून आपल्याला आपल्या घरात लक्ष्मी येत असते. तर या दिशेचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी करा, घरातल्या ज्येष्ठ मंडळींसाठी करा. ज्यावेळेला तुम्हाला अस्वस्थ होतं, अस्वस्थ वाटतं, की थोडंसं जास्त डिप्रेशन वगैरे मध्ये जातं ना, त्यावेळेला तुम्ही त्या उत्तर दिशेचा वापर उत्तम प्रकारे करू शकता. या दिशेला तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं आणि ते पाणी जर तुम्ही रोज पिला, तर ह्या ज्या डिप्रेशन आहेत, ही काही मनाची जी काही अशांतता असते ती कव्हर होण्यासाठी या दिशेचा तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो. ह्या वास्तुशास्त्राचा जर योग्य पद्धतीने योग्य मार्गदर्शन घेऊन वापर केला, तर तीच त्या घराची खरं तर लक्ष्मी आहे, गृहलक्ष्मी आहे असं मला वाटतं. आता प्रत्येक वेळेला तुम्ही वास्तुतज्ञाला बोलवलं म्हणजेच आपली वास्तू करेक्ट होते असं नाही. कारण जर तुम्हाला स्वतः जर तुम्ही त्या वास्तूचं व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट केलं, तर ते तुम्हाला जास्त फायद्याचं होऊ शकतं. आता हे मॅनेजमेंट म्हणजे काय करायचं? तर आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवायचं. घरामध्ये अपशब्द जास्ती वापरायचे नाही. घरामध्ये वादविवाद, कटकटीचे जे मुद्दे आहेत, ते शक्यतो आपण घेऊ नये. कारण ते सगळे मुद्दे किंवा ती जी वातावरण असतं, ते शांत करण्याचं काम सुद्धा त्या गृहलक्ष्मीवरच असतं.
आपण म्हणतो ना, एक पाऊल थोडस मागे घ्यायचं, तर हे मागे घेण्याचं काम सुद्धा ती ग्रहलक्ष्मीच करत असते. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या जर तिनं मेंटेन केल्या तर जास्तीत जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येऊ शकते. त्याचबरोबर घरामधली देवपूजा. आता देवपूजा करणं हे काही ठिकाणी घरामध्ये पुरुष सुद्धा देवपूजा करतात, काही ठिकाणी मात्र कंपल्सरी ते काम महिलेकडेच असतं. मग ते ही देवपूजा करताना काही गोष्टींचे आपल्याला नियम पाळायचे आहेत. तर नियम कुठले? तर आपण देवपूजा शक्यतो कुठल्याही एकाच वेळेला, म्हणजे कुठला तरी ठराविक वेळ ठेवला तर त्याच वेळेला शक्यतो आपल्या घरातली देवपूजा करावी. सकाळी संध्याकाळ देवाला दिवा लावणं, ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. अशा प्रकारचे देवपूजेचे काही नियम आहेत, ते वास्तुशास्त्राने सांगितलेले आहेत. ते जर पाळलं तर आपल्या घरामध्ये बऱ्यापैकी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते. त्याच्यानंतर कुठलीही गोष्ट करताना स्त्रीनं नकारात्मक शब्द वापरायचे नाही. नकारात्मक शब्द म्हणजे काय? तर आपल्याला एखादी गोष्ट एखाद्याला नकार द्यायचा आहे. सपोज आपला मुलगा आहे, छोटा मुलगा, त्याला आता ट्रिपला वगैरे जायचं आहे. तो शाळेतून आल्यावर सांगतो, आई आमची आज ट्रिप जाणार आहे किंवा आम्हाला ट्रिपला जायचंय. मग तिला डायरेक्ट आपण नाही म्हणायचं किंवा ट्रिपला जाऊ नको, तिथं असं आहे तसं. अशा गोष्टी न करता सगळेजण जाऊ, आता नको जाऊ, नंतर जाऊ. म्हणजे कुठलीही गोष्ट सांगताना, कुठलीही मांडताना एखादी तुम्ही डायरेक्टली नकारात्मक बोलू नका. थोडासा स्टेप घेऊन किंवा थोडासा वेळ घेऊन ती जर उत्तमरित्या किंवा सकारात्मकरित्या मांडली तर त्याचा फायदा आपल्या घरातल्या वातावरणाला सुद्धा होऊ शकतो आणि आपलं वातावरण आहे, जे नकारात्मक ऊर्जा जी आपली आहे ती कमी होण्यास आपल्याला मदत होत असते. आता बऱ्याच स्त्रियांना घरामध्ये वस्तू साठवून ठेवण्याची खूप त्यांना ती सवय असते. जसं की कपाटमध्ये भरपूर कपडे ठेवणं किंवा घरामध्ये भंगार वस्तू, भंगार ज्याला म्हणतो, म्हणजे जर तुम्ही नवीन मिक्सर आणला, तो जुना मिक्सर तुम्ही घरातच ठेवता. त्या नवीन बॉक्समध्ये जुना मिक्सर भरून ठेवतो. म्हणजे काय, तर ही नकारात्मक शक्ती, आपण जी ऊर्जा आहे ना, ती आपण साठवून ठेवतो आणि ह्या बऱ्याच स्त्रियांची ही सवय असते. ते नॅचरलीच असतं. कुठलीही गोष्ट पटकन टाकून देणं किंवा ते बायबॅक करणं हे स्त्रीच्या मनाला पटत नाही. त्यामुळे ती काय करते, नवीन मिक्सर आणला की नवीन मिक्सर वापरायला काढायचा, जुना मिक्सर त्या नवीन मिक्सरच्या बॉक्समध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे त्या काय करतात, ह्या गोष्टी असं नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होते. मग अशा साठवून ठेवू नये. ज्या गोष्टींची खरंच आपल्याला आवश्यकता आहे किंवा ज्या गोष्टी आपण वारंवार वापरू शकतो, ज्याचा सतत वापर होऊ शकतो, अशाच गोष्टी तुम्ही घरामध्ये ठेवा. किंवा मग ती नवीन गोष्ट आणली तर जुनी लगेच तुम्ही बायबॅक करा. अशाही पद्धतीनं जर तुम्ही घरामध्ये कमीत कमी वस्तू ठेवल्या तर आपल्या घरामध्ये जी काही सकारात्मक एनर्जी असते ती सकारात्मक एनर्जी स्प्रेड होत असते आणि त्याच्यामुळे आपल्या वास्तूमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. म्हणजे ही ऊर्जा आपल्या वास्तूमध्ये खेळती राहणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या बऱ्यापैकी स्त्रियांना खूप साड्या खरेदी करण्याची गरज असते किंवा आवड असते किंवा भरपूर भांडी घरामध्ये. एकाच प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची भांडी खरेदी करणं किंवा ह्या अशा वस्तू खरेदी करून ठेवणं आणि मग ते ठराविक वेळेतच त्याचा वापर होतो. तर अशा वस्तू तुम्ही गरजेपुरत्याच घरात खरेदी करा, तेवढ्याच वस्तू खरेदी करून ठेवा, त्याचा वापर वारंवार करा आणि जर एखादी बिघडली किंवा नवीन घ्यायची असेल तर जुनी वस्तू तुम्ही बायबॅक करा. अशा पद्धतीनं सुद्धा आपल्या घरातली सकारात्मक ऊर्जा आपण मेंटेन करू शकतो. त्याच्यानंतर जी काही घरामध्ये चपल्यांचा एक वापर खूप प्रमाणात केला जातो हल्ली. पार्टी वेअरचं वेगळं असतं, ऑफिशियली वेगळं असतं किंवा रेग्युलर वापरायचे चप्पल वेगळे असतात. तर ही जी काही चप्पल वगैरे वापरण्याची हल्ली पद्धत निघाली आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं मेंटेन करणं गरजेचं आहे. अशाच तुम्ही चपला ठेवा की जे तुम्हाला सतत यूज होतील. खूप महागाची चप्पल घेणं आणि ती कधीतरी पार्टी वेअर म्हणून ती वापरणं आणि नंतर ती तशीच कपाटात बरेच दिवस ठेवणं, तर ही ठेवल्यामुळं त्याच्यामध्ये एक नकारात्मक एनर्जी निर्माण होत असते. म्हणून अशा प्रकारच्या कुठल्याही वस्तू की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक एनर्जी निर्माण होत असेल, तर अशा वस्तू शक्यतो जास्तीत जास्त तुम्ही बाहेर काढण्याचा किंवा त्या सतत वारंवार वापरण्याचा प्रयत्न करा. साठवून ठेवलं की त्या गोष्टीमध्ये एक नकारात्मक एनर्जी निर्माण होत असते. आता बऱ्याच पूर्वीची जर घरं पाहिली आपण,
तर प्रत्येक भिंतीवर आपल्याकडे लॉफ्टची पद्धत होती. कारण लोकांना ती आवड होती. म्हणजे आता ते इंटिरियरचा लुक म्हणून ते कोणी करत नाही. पण पूर्वीच्या घरामध्ये असं होतं, की प्रत्येक भिंतीवर लॉफ्ट असणं म्हणजे ते खूप मोठं त्यांना वाटायचं. आणि मग त्या लॉफ्टमध्ये काय ठेवायचं? तर नको असलेली वस्तू उचलायची आणि ते लॉफ्टवरती ठेवून टाकायची. मग तो लॉफ्ट बंद करायचा किंवा ओपन ठेवायचा, तो वर्षानुवर्ष वापरायचा नाही. त्यातली वस्तू काय आहे, हे काही वेळेला ते पण महिला विसरून जाते, की मी ह्याच्यात काहीतरी ठेवलं होतं. तर अशा प्रकारच्या ज्या वस्तू आपल्याला साठवून ठेवतो आपण, लॉफ्टवर ठेवतो, तर अशा प्रकारच्या वस्तू शक्यतो ठेवू नये किंवा अशा प्रकारचे लॉफ्ट घरात असू नये. आता लॉफ्ट कुठल्या दिशेला असावा ह्याचाही वास्तुशास्त्राने काही नियम सांगितलेले आहेत. पण ठीक आहे, जर तुमच्याकडे अगदीच दिशेप्रमाणे लॉफ्ट आपण प्रत्येक वेळेला शक्य नसतं. पण जर तुमच्याकडे अशा प्रकारचे लॉफ्ट असतील, तर ते शक्यतो क्लोज करून ठेवा. त्याच्यात वारंवार साफसफाई करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या लॉफ्टमध्ये उजेड म्हणजे लाईटची जर योजना व्यवस्थित असेल, तर ते पण गरजेचं आहे. आता ह्या लॉफ्टचा आणि वास्तुशास्त्राचा खूप मोठा संबंध आहे. कारण वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे जडत्व आणि लॉफ्ट कारण आपल्याला पूर्व, उत्तर, ईशान्य ह्या दिशा वास्तुशास्त्राने पूर्ण ओपन ठेवायला लागतात किंवा वजनाने कमी ठेवायच्या आहेत. मग हे जर लॉफ्ट आपण या दिशेला आले, तर मग ह्या महिलांना सवय असते, ही वस्तू लागत नाही, ठेवून टाका लॉफ्टमध्ये. ह्या वस्तूंची 6 महिन्यांनी गरज आहे, ठेवून टाका. तर अशा प्रकारचे लॉफ्ट किंवा वस्तू ज्या तुम्ही साठवून ठेवता, ते शक्यतो साठवून ठेवू नका. ज्या वस्तूंची आवश्यकता आहे, त्याच वस्तू आपल्याला घरात ठेवायच्या आहेत. मग ही सगळ्या गोष्टी ह्या गृहलक्ष्मीवरच अवलंबून आहे. कुठली गोष्ट आपल्याला लागणार आहे, कुठली लागणार नाही. ही सगळं मेंटेन करण्याची जी जबाबदारी असते ती शक्यतो गृहलक्ष्मीवरच असते. तर मग ह्या घरातली ऊर्जा खेळती राहण्यासाठी आपल्याला ह्या वस्तूंचा योग्य पद्धतीनं वापर होणं त्या त्या दिशेप्रमाणे गरजेचं आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही त्याचा वापर केला, तर तो तुम्हाला जास्त सकारात्मक एनर्जी देण्यास मदत करत असतो. आता पुढचा मुद्दा असा आहे, की घरातली कपडे आणि घरामध्ये जी काय आपल्या सदस्य असतात, तर प्रत्येक सदस्यांना त्याच्या वेळेप्रमाणे त्याच्या प्रत्येक गोष्टीला मेंटेन करण्याची जबाबदारी सुद्धा त्या स्त्रीवरच असते. तर मग त्यावेळेला त्या स्त्रीनं स्वतःला मेंटेन करणं, वेळेचं बंधन ठेवणं, वेळेवरती प्रत्येक गोष्ट करणं ह्या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत, गरजेचं आहे. आता आपण जर पाहिलं तर ही गृहलक्ष्मी किती महत्त्वाची आहे. वास्तूप्रमाणे त्या गृहलक्ष्मीचं प्रत्येक दिशेचं कसं स्थान आहे, तिने ते कसं मेंटेन केलं पाहिजे, हेही आपण सगळं पाहिलेलं आहे. या व्यतिरिक्त जर आपल्याला अजून त्या स्त्रीला त्या घरातलं स्थान वाढवायचं असेल, तर तिनं स्वतःला तेवढं मेंटेन करणं गरजेचं आहे. वास्तूच्या दिशेप्रमाणे आपण पाहिलं तर तुम्हाला प्रत्येक दिशा ही एनर्जी देत असते. त्या स्त्रीला घरातल्या जशी ईशान्य दिशा आहे, तिथून तिला ईश्वर तत्व मिळतं. आग्नेय दिशा आहे, आग्नेयेतून तिला ऊर्जा मिळत असते, तिची प्रगती होत असते. नैऋत्य दिशेतून तिला स्टॅबिलिटी मिळत असते. वायव्य दिशेतून तिला संधी वेगवेगळ्या मिळत असतात. तर ह्या सगळ्या एनर्जीचा, त्या वास्तूतील एनर्जीचा गृहलक्ष्मीला जास्त फायदा मिळवण्यासाठी तुम्ही वास्तुशास्त्राचा नक्की उपयोग करून घ्या आणि त्या घरातल्या स्त्रीला, गृहलक्ष्मीला ते स्थान प्राप्त करून देण्यासाठी ही वास्तूची एनर्जी खूप महत्वाची असते. आता जसं मगाशी सांगितलं मी, ही वास्तू आपली एनर्जी येण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेला वास्तुतज्ञाला बोलवावंच लागतं असं नाही. त्या घरातल्या स्त्रीनं जर त्या वास्तूची जी काही एनर्जी वाढवली, तर तुम्हाला वास्तुतज्ञाला बोलवण्याची आवश्यकता लागत नाही. त्या घरातली स्त्रीच त्या घराची खरं वास्तुतज्ञ असते आणि तीच ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करू शकते. आता पुढचा मुद्दा म्हणजे स्त्रियांच्या आवडीचा म्हणजे इंटिरियर. घरामध्ये इंटिरियर करताना सुद्धा खूप विचारपूर्वक आपल्याला इंटिरियर करायचं आहे. इंटिरियर खरं तर हा घराचा आपल्या लूक वाढवत असतो आणि वास्तुशास्त्र हे आपल्या घरामध्ये एनर्जी वाढवत असते. त्यामुळे इंटिरियर करताना सुद्धा ह्या वास्तुशास्त्राचा तुम्ही नक्की सपोर्ट घ्या. कारण इंटिरियर कसं करायचं, त्याची रंगसंगती कशी असावी, त्याच्या जडत्वाचे नियम काय आहेत, त्याचबरोबर कुठल्या दिशेला कुठल्या पद्धतीचं आपल्याला इंटिरियर करायचं आहे, वॉर्डरोब कशा पद्धतीनं वापरायचे आहे किंवा आपल्या तिजोरीचं स्थान कसं असावं, ह्या सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्राने इंटिरियरचा विचार करताना सुद्धा वास्तुशास्त्राचा विचार केला तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. आता काही उपाय आपण असे बघूया की आपल्या घरामध्ये मला जेव्हा आम्ही वास्तू व्हिजिटला जातो त्यावेळेला मला एक प्रश्न अगदी सगळ्या महिला आवर्जून विचारतात की मॅडम आमच्याकडे पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही. म्हणजे ह्याचं काय कारण आहे? तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकवण्याचं काम सुद्धा ती गृहलक्ष्मीच करू शकते.
तिला ते सगळं मॅनेज करावं लागतं. म्हणजे तुमचं आर्थिक सुद्धा बाजू तिला सांभाळावी लागते. मग आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं स्थान निर्माण करण्यासाठी वास्तुशास्त्राने सुद्धा आपल्याला काही नियम सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पूजा पाठ आहे, घरातली स्वच्छता आहे, घरामध्ये अपशब्द न वापरणे, तिन्ही सांजेला तुम्ही घरामध्ये पूजा, दिवाबत्ती करणं किंवा संध्याकाळची एखादी लहान मुलगी घरी आली तर तिला खाऊ देणं किंवा एखादी सवाष्ण स्त्री आली तिला दूध साखर देणं, कारण ती लक्ष्मी असते आणि लक्ष्मीला दूध हे अतिशय प्रिय आहे. म्हणून जेव्हा तिन्ही सांजेला एखादी स्त्री तुमच्या घरात येते त्यावेळेला तिला आवर्जून दूध साखर नक्की द्या. ह्या गोष्टी आहेत छोट्या मोठ्या की जे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी महत्वाच्या आहेत. आता वास्तूप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तूप्रमाणे तिजोरी कुठं असावी. कारण जसं आपण घरामध्ये प्रत्येक व्यक्तीचं स्थान आहे. आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे असं असतं की घरात पैसा टिकत नाही किंवा आमच्या घरातला पैसा येतो पण तेवढाच तो वेगाने खर्च होतो. तर ह्याला कारण काय आहे? तर आतापर्यंत आम्ही जे काही वास्तू व्हिजिट केल्या किंवा जो काही आमचा अभ्यास झाला त्यातून आम्ही काही गोष्टी असा निष्कर्ष काढलेला आहे की ह्याचं कारण काय असू शकतं. तर आपण विचार करा, घरामध्ये प्रत्येक व्यक्तीचं स्थान आहे. जसं ईशान्येला आपण सांगितलं की सिनियर लोक ज्येष्ठ मंडळी आपल्याला ईशान्येला त्यांचं बेडरूम असतं तरी चालू शकतं. नैऋत्येला आपल्याला मास्टर बेडरूम आहे, गृहप्रमुखाचं नैऋत्येला स्थान आहे. वायुव्येला आपण जी काही उपवर मुलं मुली असतात किंवा ज्यांना व्यावसायिक संधी प्राप्त करून घ्यायची असते त्यांचं स्थान हे वायुव्येला आहे. त्याचबरोबर आपलं आग्नेयेला आपल्याला किचनचं स्थान सांगितलेलं आहे. पण आपल्या घरात आपण लक्ष्मीचं स्थान निर्माण केलं आहे का? मी हा सगळ्यांना प्रश्न विचारतात. तुमच्या घरात तुम्ही लक्ष्मीचं स्थान कुठं दिलेलं आहे का? मग ती लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर कशी राहील? तर ह्याच्यावर कोणाकडेही काही उत्तर मिळत नाही. तर आपल्या घरामध्ये जसं प्रत्येक सदस्यांचं एक वेगळं स्थान आहे तसं आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तिचं एक स्थान असणं गरजेचं आहे. तर वास्तू नियमाप्रमाणे लक्ष्मीचं स्थान कुठं आहे तर दक्षिण दिशा. संपूर्ण वास्तूच्या दक्षिणेच्या भिंतीवर मध्यावरती तुम्ही तुमच्या लक्ष्मीचं म्हणजे तुमच्या तिजोरीचं स्थान ठेवणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी जर तुमची तिजोरी तुम्ही ठेवली तर तुमच्या घरातली लक्ष्मी कायम तुमच्या घरात स्थिर राहील आणि हे स्थिर ठेवण्याचं काम आपल्या गृहलक्ष्मीचं आहे. त्यामुळे प्रत्येकीचा हा महत्वाचा प्रश्न मला विचारला जातो की आमच्या घरात पैसा टिकत नाही, तर त्याला हे उत्तर आहे की तुमच्या घरामध्ये पहिलं तुम्ही तुमच्या लक्ष्मीचं स्थान निर्माण करा आणि मग ती तुमच्या घरामध्ये स्थिर राहणार आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला दक्षिणेला आपल्या तिजोरीचं स्थान ठेवायचं आहे. हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि तिजोरी अशा अशा पद्धतीने उघडली गेली पाहिजे की उत्तरेच्या बाजूला तिचा दरवाजा उघडला गेला पाहिजे. उत्तरेला कुबेराचं स्थान आहे. कुबेराची नजर आपल्या जर तिजोरीवर पडली तर ती तिजोरी आपली स्थिर राहते. कारण कुबेर हे आपल्या सावकार आहेत. त्यामुळे ह्यांचं लक्ष आपल्या तिजोरीवर असणं गरजेचं आहे. तर मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला तिजोरीचं स्थान हे दक्षिण दिशेला करायचं आहे. आता तिजोरी ठेवताना सुद्धा काही आपल्याला नियम पाळायचे आहेत. तिजोरी ठेवताना तिजोरीच्या वरती कसल्याही प्रकारचं आपल्याला ओझं ठेवायचं नाही किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वगैरे असं कुठलेही काही न ठेवता फक्त तिथं तिजोरीच ठेवा तुम्ही. त्याच्यामध्ये एखादा लक्ष्मीचा फोटो असेल तर तो लावा, बालाजीचा फोटो असेल तर तो लावा किंवा तिजोरीच्या समोर तुम्ही आरशाची रचना केली तर अशा पद्धतीनं असा लावा की ते डबल आपल्याला पैसे जे काय आहेत ते डबल झाले, त्याची प्रतिमा डबल दिसेल. अशा प्रकारे आरशाची रचना केली तरी आपल्याला त्याचा फायदा होतो. म्हणजे गृहलक्ष्मीचा एक प्रश्न आहे की आमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही, तर त्याचं हे उत्तर आहे की तुम्ही दक्षिणेला तुमच्या तिजोरीचं स्थान करा आणि आपल्या घरातल्या लक्ष्मीला तिचं स्थान निर्माण करून दिलं तर ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या वास्तुशास्त्राने सांगितलेल्या आहेत की ह्या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट ह्या त्या गृहलक्ष्मीवर आहे आणि ह्या पद्धतीने जर तिने हे सगळं मॅनेजमेंट केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा किंवा आपल्या घरातलं वातावरण आनंदी राहणं, सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहणं, हे सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट ती गृहलक्ष्मी करत असते. त्याचबरोबर ती स्वतःला सुद्धा मेंटेन करू शकते. आणि वास्तुशास्त्र हे आपल्याला हे सांगत असतं, वास्तुशास्त्र आपल्याला काही वेगळं नाहीये, ते सपोर्टिव्ह आहे. तुम्हाला या सगळ्या एनर्जीला ते सपोर्ट करणारं शास्त्र आहे. आपण जर बघितलं दिशेप्रमाणे वास्तुशास्त्र पाहिलं तर प्रत्येक गोष्ट ही आपल्याला त्यातून एक सायन्स सांगत असतं. जसं की पूर्व दिशेतून जी सूर्याची किरण असतात ती आपल्या आरोग्यासाठी चांगली आहेत.
दक्षिणेतून जास्त प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी दक्षिणेतून येत असते. ही जी तीव्र सूर्याची किरण असतात ती दक्षिणेतूनच येतात आणि म्हणून वास्तुशास्त्राने तुम्हाला सांगितलं आहे दक्षिण दिशा बंदिस्त ठेवा. कारण इथूनच जास्त निगेटिव्ह एनर्जी येत असते. म्हणून ही दक्षिण दिशा बंद ठेवा. तर वास्तुशास्त्र हे काय आहे? तर हे एक विज्ञान आहे. पण हे आपल्या आयुष्याला एक सपोर्टिव्ह आहे. ते प्रत्येक आपल्याला एनर्जी देण्यासाठी एक सपोर्टिव्ह शास्त्र आहे आणि म्हणूनच हे शास्त्र आपण आपल्या जीवनात जर त्याचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्हली जर वापर केला, तर नक्कीच ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता वास्तुशास्त्राचं विचार किंवा वास्तुशास्त्राची जेव्हा चर्चा होते, त्यावेळेला वास्तुशास्त्र म्हटलं खूप मोठा खर्च किंवा ते वास्तुतज्ञ आल्यानंतर त्यांनी जे काही रेमेडी सांगतात, हे करा, ते करा किंवा ही दरवाजा बंद करा, इकडून दरवाजा ओपन करा. ह्या सगळ्या गोष्टीचा एक वेगळ्या पद्धतीने त्याची चर्चा सध्या चालू आहे. तर हे असं काही नाहीये. वास्तुशास्त्र एक सायन्स आहे. ते एक आपल्याला ऊर्जा देणारं माध्यम आहे आणि त्याचा जर आपण योग्य पद्धतीने वापर केला, तर तो आपल्याला जास्तीत जास्त फायदेशीर ठरू शकतो. याच्यामध्ये तुमची आर्थिक बाजू असू दे, शारीरिक असू दे, आरोग्याचं असू दे, मानसिक असू दे, मुलांची शैक्षणिक वाढ असू दे, बौद्धिक वाढ असू दे, या सगळ्या गोष्टी आपल्याला वाढवण्यासाठी हे शास्त्र महत्वाचं आहे. आणि म्हणून ह्या शास्त्राचा आपण जास्तीत जास्त फायदा किंवा जास्तीत जास्त उपयोग आपल्या वास्तूमध्ये करून घेणं गरजेचं आहे. आता आपण जे बोललो ते फक्त गृहलक्ष्मी आणि बाकीचं वास्तुशास्त्र ह्या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा केली किंवा मी तुम्हाला त्याचे मुद्दे सांगितले, की बाबा हे वास्तुशास्त्र ही गृहलक्ष्मी कशा पद्धतीने मेंटेन करू शकते. तर मग अशा पद्धतीने आपण वास्तुशास्त्राचा जर सकारात्मक रित्या उपयोग करून घेतला, तर तो आपल्याला जास्त फायदा करून देत असतो. ह्याच्या व्यतिरिक्त जर कोणी गृहलक्ष्मी आपल्या आता सध्या कार्यक्रमामध्ये असतील आणि त्यांचे काही प्रश्न असतील, तर त्यांनी मला विचारले तरी चालू शकतील. मग आपण आणखीन काही मुद्दे घेऊया याच्यावरती. हॅलो? 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 कोणाच्या काही शंका असतील तर ते विचारू शकता. कारण सॉरी मी हे विचारते, की आता जे काय आपण घेतलेला आहे संपूर्ण विषय हा महिलांच्या संदर्भातच घेतलेला आहे. तर महिलांना आणखी काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर ते पण आपण घेऊया आणि पुढेही अजून विषय कंटिन्यू करूया. हॅलो? हॅलो? चालेल. मग आपण असं करूया, आता आपण रंगसंगतीवर बोलूया. कारण मी तुम्हाला इंटिरियरच्या माध्यमातून सांगितलं, घरातली सकारात्मक ऊर्जेवर बोलले. आता आपण रंगसंगतीचा विषय घेऊया. रंगसंगती आणि वास्तुशास्त्र आणि घरातली महिला याचा एक खूप संबंध आहे. तर रंगांचा वापर करताना सुद्धा आपण दिशेचा विचार केला, तर मग कुठल्या दिशेला कुठला रंग घ्यायचा ह्याही विषयावरती आमच्याकडे बरेच प्रश्न आलेले आहेत किंवा प्रश्न येत असतात. तुम्ही जर आमचं YouTube चॅनल पाहिलं तर त्याच्यावरती रंगसंगतीवरती बरेच आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तर दिशेप्रमाणे रंगांचा वापर कसा करायचा, की ज्याच्यामुळे आपल्या घरातली एनर्जी आपल्याला जास्तीत जास्त वाढवता येईल. तर आपली ईशान्य दिशा आहे. ईशान्य दिशेला तुम्ही हाफ व्हाईट रंगाचा, पांढऱ्या रंगाचा किंवा पिस्ता रंगाचा वापर केला तर तिथली एनर्जी वाढण्यासाठी आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर पूर्व दिशा आहे. पूर्व दिशेला तुम्ही अगदी पिवळसर रंगाचा वापर केला तर तिथूनही आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने ही दिशा महत्वाची आहे. त्यामुळे या दिशेमध्ये अशा प्रकारच्या रंगांचा वापर केला तर त्याचाही आपल्याला फायदा मिळतो. त्याच्यानंतर आग्नेय दिशा. आता आग्नेय दिशा म्हटलं की बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की आग्नेय दिशा म्हटलं की तिथं लाल रंग किंवा अशा प्रकारच्या रंगांचा वापर केला जातो. पण तसं नाही. आग्नेय दिशेमध्ये तिथलं अग्नी तत्व कसं आहे, किती प्रमाणात आहे त्याच्यावर तिथं आपण रंगांचा वापर करू शकतो. तिथं तुम्ही लाईट अगदी नारंगी रंग अशा रंगाचा किंवा लाईट पिंक कलरचा तिथं फर्निचर करताना सुद्धा आपण ट्रॉलीला रंग देतो किंवा किचनला रंग देताना अशा लाईट लालसर रंगाचा वापर तिथं करायचा आहे. परंतु ते तत्व तिथं किती आहे? जर तिथं वाढ झाली असेल तर तिथं आपल्याला लाल रंगाचा कमीत कमी वापर करायचा आहे. जर तिथं कट असेल तर अग्नितत्व वाढवण्यासाठी सुद्धा या रंगाचा आपण उपयोग करून घेऊ शकतो.
त्याच्यानंतर नैऋत्य दिशेला आपण डार्क ब्राऊन रंगाचा वापर करायचा आहे, कारण या दिशेतून आपल्याला निगेटिव्ह एनर्जी जास्त येत असते. मग ती निगेटिव्ह एनर्जी थांबवण्यासाठी किंवा ती कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या रंगांचा वापर तिथे आपल्याला करायचा आहे. पश्चिम दिशा आहे, वायव्य दिशा आहे, या दिशेला आपण निळसर रंगांचा वापर करायचा आहे. उत्तर दिशा आहे, या ठिकाणी सुद्धा आपण पांढऱ्या रंगाचा वापर करायचा आहे. किंवा मग तुम्हाला जर अशा प्रकारची रंगसंगती नसेल करायची, तर एक कॉमन कलर असतो हाफ व्हाईट. हाफ व्हाईट कलर हा गुरूचा कलर आहे. पिवळा रंग किंवा हाफ व्हाईट, मोती, चंदेरी अशा रंगांचा वापर जर तुम्ही घरात केला तर त्याच्यामुळे सुद्धा एक सकारात्मक एनर्जी निर्माण होते. बऱ्याच ठिकाणी असं असतं की कुठल्या तरी एका भिंतीला एक डार्क रंग वापरला जातो आणि बाकीच्या लाईट कलर किंवा इतर रंग वापरतात. तर शक्यतो अशा प्रकारची रंगसंगती आपण घरात करू नये, की ज्याच्यामुळे काय होतं की दिशेप्रमाणे जर तिथं रंग आले नाही तर त्याच्यामुळे त्या वास्तू दोष निर्माण होत असतो. म्हणून रंगांचा वापर करताना सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही वापर केला तर तो तुम्हाला वास्तूमध्ये जास्त एनर्जी निर्माण करण्यास मदत होत असते. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे आपला सिलिंग असतो. सिलिंगला शक्यतो आपण पांढरा रंग द्यायचा आहे, कारण तिथं आकाश तत्व असतं आणि ह्या आकाश तत्वामधूनच आपल्याला एक एनर्जी निर्माण येत असते. म्हणून आपण सिलिंगला पांढऱ्या रंगाचा आकाश तत्वाला ह्या पांढऱ्या रंगाचा आपण वापर करायचा आहे. रंगसंगती करताना सुद्धा खूप भडक रंग, काही लोकांना खूप भडक रंग वापरायची सवय असते किंवा आवड असते. तर अशा प्रकारची रंगसंगती शक्यतो आपल्या घरामध्ये करू नये. शक्यतो लाईट कलरचा वापर करावा. त्याच्यामुळे घरामध्ये एक प्रशस्तता निर्माण होत असते. एक वातावरण सुद्धा आपलं प्रशस्त, प्रसन्न राहण्यासाठी अशा प्रकारच्या रंगांचा आपल्याला उपयोग करायचा आहे. रंगांचा वापर करताना सुद्धा काही दिशेला आपल्याला दोष असतील, कट असतील, वाढ असतील, तर अशा वेळेला सुद्धा आपण रंगांचा वापर करून त्या घरामधले जे काही दोष आहेत ते कमी करण्यास आपल्याला मदत होत असते. त्याच्यामध्ये त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वेगवेगळे आपल्याला फोटो लावायची आवश्यकता असते किंवा आपण फोटोंचा वापर करतो किंवा पोस्टरचा वापर करतो. तर अशा प्रकारचे फोटो किंवा पोस्टर्स किंवा घरामध्ये देवांचे फोटो हे सगळे वापरताना सुद्धा आपल्याला वास्तुशास्त्राच्या काही नियमांचा वापर करायचा आहे. तर फोटो लावताना तुम्ही पूर्वेच्या भिंतीवर आपल्याला आपल्या फॅमिलीचा फोटो लावायचा आहे. जे की फॅमिलीचा फोटो लावल्यामुळे काय होतं की घरामध्ये एक प्रकारची युनिटी निर्माण होत असते. त्यातून एक घरामधली जी काही एकता असते ती त्यातून आपल्याला निर्माण करायची आहे. मग अशा वेळेला आपण आपल्या वास्तूमध्ये पूर्व दिशेच्या भिंतीवरती आपल्या फॅमिलीचा एक छान फोटो लावायचा आहे. घरामध्ये फोटो लावताना तुम्ही जे काय काहीला असं मोठ्या प्राण्यांचे फोटो किंवा वाघ, सिंह त्यांचे फक्त फेसच लावत असतात. तर अशा प्रकारचे जे हिंस्त्र ज्यातून काही प्रतीक निर्माण होतील अशा प्रकारचे फोटो आपण शक्यतो वास्तूमध्ये लावू नये, की ज्याच्यामुळे घरामध्ये एक नकारात्मक एनर्जी निर्माण होत असते. आता बघा लहान मुलं जर आपल्या घरात असतील आणि एखादा मोठ्या भागाचा वगैरे आपण फोटो लावला तर तो मुलगा त्याच प्रकारे ऍक्शन करून ओरडण्याचा किंवा त्याच प्रकारचा ऍक्शन करतो. तर अशा प्रकारचे फोटो शक्यतो आपल्या घरामध्ये लावू नये. कुठल्या दिशेला कुठल्या रंगांचा कुठल्या सिनरीचा फोटो लावायचा ह्याचेही नियम वास्तुशास्त्राने आपल्याला सांगितलेले आहेत. उंच डोंगर असतील किंवा उंच झाडे असतील तर तुम्ही ते दक्षिणेच्या भिंतीवर लावा किंवा तुमच्या जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये कुठं काम करत असाल त्यावेळेला बॅक साईडला आपण एखादी सिनरी लावली तर ती जास्तीत जास्त उंच बिल्डिंग असतील की जे आपल्याला सपोर्ट करत असतात. अशा प्रकारचे पोस्टर सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा फोटो लावताना सुद्धा अशा पद्धतीचाच वापर आपल्याला करायचा आहे. घरामध्ये किंवा तुमचं रेसिडेन्स असेल तिथं सुद्धा अशाच प्रकारच्या पोस्टर, फोटो लावायले तरी चालू शकतात. जर तुमच्याकडे पाण्याचं वगैरे तुम्हाला काही लावायचं असेल तर ते फोटो तुम्ही उत्तरेला लावू शकता, पूर्वेला लावू शकता. म्हणजे ही घरातली जी काही रंगसंगती असेल किंवा गृह सजावट असेल ती करताना सुद्धा गृहिणीला ह्या सगळ्या गोष्टीचा तिनं विचार केला पाहिजे. कुठल्या दिशेला कुठल्या प्रकारचा आपल्याला पोस्टर लावायचंय, कुठला रंग वापरायचा आहे, कुठली रंगसंगती वापरायचा आहे, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये काय वातावरण निर्माण होत असतं किंवा घरातून जेव्हा एखादी व्यक्ती घरात येते त्यावेळेला ते घरातलं वातावरण प्रसन्न दिसणं, प्रसन्न वाटणं किंवा त्या घरामध्ये म्हणजे बाहेरून व्यक्ती आली तर तिला घरामध्ये ते बसावंसं वाटायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी तिने जर अशा पद्धतीनं वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे काही गोष्टींचा उपयोग केला तर तिला त्याचा जास्त फायदा होतो. आपल्या घरामध्ये एक सकारात्मक एनर्जी निर्माण ती करू शकते. आता बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असते तर ती निगेटिव्ह एनर्जी कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला वास्तुशास्त्राने काही नियम सांगितलेले आहेत. तर ते नियम कुठले?
तर ज्या वेळेला आपण घरामध्ये तुम्हाला खूप घरातल्या गृहलक्ष्मीला एखाद्या वेळेला खूप अस्वस्थ वाटतं किंवा घरामध्ये कारण नसताना वादिवाद, कचकची किंवा कटकटी अशा प्रकारचं वातावरण एकाएकी काही वेळेला निर्माण होत असतं. कुठंतरी काहीतरी नजर म्हणा किंवा काहीतरी अशी नकारात्मक एनर्जीचं प्रमाण एकाएकी आपल्या वास्तूमध्ये वाढतं. तर मग अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला आपण जे काही लादी पुसतो, मावशींना जे काही आपण कामवाल्याला सांगतो, त्यावेळेला त्या पाण्यामध्ये तुम्ही मिठाचा वापर करा किंवा तुरटीचा वापर करा. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरातली एनर्जी कमी होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घरामधील अडी-अडचणी, महिलांच्या ज्या काही अडचणी वगैरे निर्माण होत असतात, त्यावेळेला सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त ह्या गोष्टी जर पाळण्याचा प्रयत्न केला, म्हणजे पूजेच्या वेळेला असू दे किंवा कुठल्याही अडचणीच्या ज्या काही मुद्दे येतात स्त्रियांचे, तर त्या गोष्टी सुद्धा तुम्ही थोडंसं ठराविक लिमिटमध्ये जर त्याचा योग्य पद्धतीनं किंवा त्या पाळल्या गेल्या, तर ती सुद्धा एक एनर्जी आपल्या घरामध्ये निर्माण होण्यास मदत होत असते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरी आता आपण पुणेरी आहोत. पुणेरी म्हटलं की चहा देताना सुद्धा अर्धा कप देऊ का 1 कप देऊ असं विचारण्याची आपल्याकडे पुण्याच्या लोकांची एक पद्धत आहे किंवा त्यांच्याकडे ते लादले गेलेलं आहे. पण ज्यावेळेला तुमच्या घरामध्ये पाहुणे येतात, त्यावेळेला त्या पाहुण्यांचा आदर करणं हे सुद्धा त्या महिलेवरची एक मोठी जबाबदारी असते. तर ह्या सगळ्या गोष्टी तिला तितक्याच पाहुणचार, ही संस्कार, ही संस्कृती सुद्धा आपल्याकडे आहे आणि तितक्याच त्या पद्धतीनं सुद्धा तिनं ते पाहुण्यांचा आदर-सत्कार करणं, त्या पाहुण्यांची उठ-बस करणं हे सुद्धा त्या महिलेवरच असतं आणि त्या गोष्टी सुद्धा तिने तितक्या केल्या तर जास्तीत जास्त आपल्याला एनर्जी तिथूनही आपल्याला मिळत असते. त्याचबरोबर तुम्हाला जर घरामध्ये पूजा-पाठ करणं म्हणजे रोजची पूजा ही असतेच. पण जर काही स्त्रियांना आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी करण्यासाठी काही उपाय सांगितले, त्याच्यामध्ये आणखीन एक उपाय सांगते. जर तुम्ही वैभव लक्ष्मीचं व्रत केलं, तर ते सुद्धा तुम्हाला जास्त फायद्याचं होऊ शकतं. हे दर शुक्रवारी आपण हे व्रत करू शकतो. ह्याच्यामध्ये सुद्धा आपली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न राहण्यासाठी या पूजेचा किंवा या व्रताचा तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर घरामध्ये पती-पत्नीमध्ये बऱ्याच वेळेला संबंध थोडेसे जर हे होत असतील, निगेटिव्ह तुमच्यामध्ये जास्त होत असेल, तर अशा प्रकारच्या उपायांचा जर तुम्ही वापर केला, तर ते संबंध सुद्धा सुधारण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेला जाणं गरजेचं आहे. आपली जी कुलदेवता आहेत त्यांना वर्षातून तुम्ही एकदा जावा. दर वर्षातून एकदा समुद्रामध्ये म्हणजे मिठाचं पाणी असतं त्याच्याने अंघोळ केली, तर त्याचाही फायदा आपल्याला होतो. जी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शारीरिक काही व्याधी असतील, तर त्याच्यामुळे निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होत असेल, तर अशा वेळेला जिथं समुद्राचं ठिकाण आहे, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही जर तिथं त्या समुद्रामध्ये अंघोळ केली, त्या समुद्राच्या मिठाच्या पाण्याने, तर आपल्या शरीरातल्या व्याधी कमी होण्यासाठी, त्याचबरोबर शरीरातली निगेटिव्हिटी कमी होण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे कुलदेवतेचं दर्शन वर्षातून एकदा घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मिठाचं पाण्याची तुम्ही अंघोळ म्हणजे वर्षातून एकदा तरी अशा ठिकाणी जसं की आपलं गणपतीपुळे आहे, तिथं समुद्र आहे किंवा मुंबई आहे, अशा ठिकाणी जिथं समुद्र आहे, मिठाचं पाणी आहे, तिथं वर्षातून एकदा जाऊन तुम्ही अंघोळ केली, तर आपल्या शरीरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती निघून जाण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होत असते. ह्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला बरंच काही बोलण्याचे विषय आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. काही विचारायचंय सर? कंटिन्यू करायचं पुढं? हो, कंटिन्यू करा. आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा मी सगळ्यांना सांगते तो म्हणजे काही वेळेला आपल्या घरामध्ये एक छोट्या-छोट्या गोष्टीवरून वादिवाद आपण करतो. काहीतरी कोणाला तरी पाहिजे असतं, कोणाला नको असतं, कोणाला हे हवंय, कोणाला ते हवंय. तर मग ह्या छोट्या गोष्टीवरून वादिवाद आपल्याकडे होत असतात. तर मग त्याच्यावर आम्ही पंडित म्हणजे पलंगे सरांनी आणि आम्ही दोघांनी मिळून एक उपाय शोधलेला आहे, की जो तुम्ही करू शकता. म्हणजे सगळ्यांना तो आवडला तर तुम्ही नक्की हा उपाय करा. त्याचा तुम्हाला सगळ्यांनाच फायदा होणार आहे. तर आम्ही सगळ्यांना असं सोल्युशन देतो. बाबा तुम्ही रोज घरात भांडणं करू नका छोट्या-छोट्या गोष्टीवरून. त्याच्यासाठी एक दिवस ठरवा तुम्ही भांडणाचा, की आज आठवड्यातला रविवार हा आपला भांडणाचा दिवस आहे. या दिवशी आपण सगळ्यांनी मिळून जे काही भांडणाचे मुद्दे आहेत ते सगळे एकत्र करायचे
आणि हे भांडणांचे मुद्दे घरात न घेता आपण घराच्या बाहेर जायचं कुठं ते गार्डन मध्ये बसून ज्याला जे काही वादाचे मुद्दे आहेत, भांडणाचे मुद्दे आहेत, ते तिथं सगळे कंप्लीट करायचे. सगळ्या जे काही तुमचे भांडण आहे तिथं सगळे पूर्ण त्याची चर्चा करून तो विषय तिथं मिटवायचा. बाहेर जेवण करायचं आणि मग आपल्या वास्तूमध्ये यायचं. म्हणजे ह्याच्यातून काय होतं, की रोजच्या ज्या कटकटी जे काही प्रॉब्लेम असतात, ते रोज कटकटी घरात न करता एक दिवस जर तुम्ही असा ठेवला, तर ही जी आपल्या घरातली जी निगेटिव्ह एनर्जी ती घरात न राहता आपल्या बाहेरच ती निघून जाते. आणि हे वादाचे मुद्दे ते आपण एक दिवसच काढून त्यातली जी निगेटिव्ह एनर्जी ते आपण नाहीशी करू शकतो. म्हणजे घरामधले जे वातावरण खराब होण्याची जी काही ह्याच्यामुळे होतं, तर ते होत नाही. सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होत असते. त्याचबरोबर दिवसातून एकदा तरी सगळ्या फॅमिलीने एकत्र बसून जेवण करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, जेवताना टीव्ही लावायचा नाही फक्त. टीव्ही न लावता सगळ्यांनी एका वेळेला एकदा कुठल्यातरी एकच तुम्ही जेवणाची वेळ ठरवा, की त्या दिवशी आपले सगळे घरातली फॅमिली बसून जेवण एकत्र करेल. त्यामुळे दिवसभराचा जो काही तुमचा कार्यक्रम झालेला असेल, कोणाला काही ऑफिसमधले असतील, कोणाला काही प्रश्न असतील, कोणाला अडचणी असतील, तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, एकमेकांचे विचार एकत्र येण्यासाठी दिवसातून कुठलंही एक वेळचं जेवण तरी तुम्ही सगळ्या फॅमिलीने एकत्र बसून करणं गरजेचं असतं, की ज्यामुळे आपले प्रश्न आपण मुलगा असेल तर तो वडिलांशी चर्चा करू शकतो. घरातली गृहलक्ष्मी असेल तर ती तिच्या पतीला हे सगळे मुद्दे सांगतो. म्हणजे आज हे घडलं, आज असं झालं, हे तसं झालं. मग ह्याच्यामुळे काय होतं, एकमेकांमधला संवाद वाढतो आणि एकमेकातली जी काही युनिटी आहे ते पण वाढण्यास मदत होत असते. मग अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा तुम्ही वास्तूमध्ये करू शकता, की जेणेकरून वास्तूमधली एनर्जी आपल्याला वाढवायची आहे. आपल्या वास्तूमध्ये ही जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपल्याला कमी करायची आहे. ही निगेटिव्ह एनर्जी कमी करण्याचं जेवढं आपल्यावर जबाबदारी असते, तेवढीच ती वाढवण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट कारण का डोकं दुखलं म्हणून आपण लगेच डॉक्टरकडे जात नाही. तर त्याच्यावर आपण घरगुती काही उपाय करत असतो. तसंच वास्तुशास्त्र आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला वास्तुतज्ञाची किंवा कुणाला तरी विचारायचं, कोणाला तरी हे करायचं, ह्या गोष्टी तुम्ही टाळू शकता जर तुम्ही त्याचा घरच्या घरी जर योग्य पद्धतीने वापर केला तर. जसं मी सांगितलं, घरातली स्वच्छता ठेवणं, घरामध्ये मंत्र पूजा करणं, घरामधलं वातावरण आनंदी ठेवणं, घरामधल्या ज्या काही छोट्या-छोट्या गोष्टी असतात. तुम्ही पाण्याचं भांडं जरी कुठं ठेवायचं म्हटलं, तरी काही वेळेला असं असतं महिलांचं, की मॅडम इथं पाण्याचं आहे, हे ठेवू का? मग ह्याला वास्तुशास्त्रात प्रत्येक वेळेला असायला हवं का? ठीक आहे, वास्तुशास्त्राने तुम्हाला नियम सांगितलेले आहेत, पाण्याचे सांगितलेले आहेत, प्रत्येक गोष्टीचे नियम सांगितले आहेत. पण त्या प्रत्येक गोष्टीला एक लिमिटमध्ये जर तुम्ही त्याचा वापर केला, तर ते तुम्हाला जास्त फायदा देऊ शकतं. त्यातून तुम्हाला एनर्जी निर्माण होऊ शकते. पण कुठल्याही शास्त्राच्या अति प्रमाणात तुम्ही आहारी जाऊ नये, असं आम्ही वास्तुतज्ञ असून सुद्धा आम्ही लोकांना सांगतो, की तुम्ही त्या गोष्टीच्या आहारी जाऊ नका. प्रॅक्टिकली काही गोष्टी घेणं गरजेचं आहे. आता इंटिरियर करताना सुद्धा काही वेळेला तिथं जर तुम्हाला वास्तुशास्त्राचा नियम काही गोष्टी नसतील जमत, तर ठीक आहे, तुम्ही ती गोष्ट प्रॅक्टिकली घ्या. पण प्रत्येक गोष्टीला एखाद्या शास्त्राच्या किंवा कुठल्याही गोष्टीच्या आहारी न जाता त्या शास्त्राचा योग्य पद्धतीनं सकारात्मक दृष्ट्या वापर करून घेतला, तर तो आपल्याला जास्त फायद्याचा ठरू शकतो. आणि म्हणूनच वास्तुशास्त्र हे आपल्याला एक एनर्जी, सकारात्मक ऊर्जा देणारी गोष्ट आहे आणि त्याचा आपण योग्य पद्धतीनं वापर करून घेणं जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर काही वेळेला असं होतं, महिलांसमोर एक मोठा प्रश्न असतो. घरातलं कोणतरी काहीतरी एखादा पदार्थ बनवायला सांगत असतं. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं, की कुठलीही गोष्ट घरातल्या गृहलक्ष्मी पटकन नकारात्मक ऊर्जा रिएक्ट व्हायचं नाही. एक छोटं उदाहरण देते. बाहेरून मिस्टर आलेले आहेत, पाऊस पडत आहे. त्यांनी भजी करायला सांगितलेली आहेत. आता मला भजी करायची नाहीये. मला अजिबात मूड नाहीये भजी करायचा. तरी पण त्यांनी सांगितलंय आणि मला ते करायचंय. मग मला घरात हेच नाही, मला तेच नाही, मला असंच नाही, हेच नाही. ह्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ना, त्या आपण बोलायच्या नाहीयेत. तर ठीक आहे, थोड्या वेळाने करते किंवा मग मी तुम्हाला उद्या करून देते. आज ही गोष्ट मला जमत नाहीये किंवा हे नाही. तर ह्या निगेटिव्ह गोष्टी असतात, त्या शक्यतो गृहलक्ष्मीने कमीत कमी बोलून आपल्या घरामध्ये सकारात्मक एनर्जी कशी येणार, हे तिनं वाढवणं गरजेचं आहे. मुलांच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं, की घरातल्या स्त्रीच नाही, पण बऱ्याच मोठ्या माणसांना अशी सवय असते मुलांच्या बाबतीत, की "तू काय अभ्यास करतोस?
तू काय, तुला काय अभ्यासाचं म्हणजे तू काय हे होणार आहे का, अशा गोष्टी बोलल्या जातात. तर ह्या गोष्टी शक्यतो बोलू नये. ठीक आहे, ह्या वेळेला तुला कमी मार्क पडले, पुढच्या वेळेला जास्त मार्क्स पडतील, तू अजून अभ्यास कर. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं, तू काय अभ्यास करणार आहे, तू काय दिवा लावणार आहेस, तू काय मोठा अशा निगेटिव्ह छोट्या-छोट्या गोष्टी येतात, की सहज आपल्या घरामध्ये मुलांच्या बाबत सुद्धा बोलल्या जातात. तर अशा प्रकारच्या गोष्टी शक्यतो घरामध्ये बोलण्याचं टाळावं. त्या मुलांना मोटिव्हेट कसं करता येईल, त्यांना त्यांची एनर्जी किंवा त्यांची बौद्धिक क्षमता कशी वाढवता येईल, अशा प्रकारच्या गोष्टी शक्यतो आपल्या घरामध्ये आपण बोलाव्यात. अभ्यास करताना सुद्धा आता अभ्यास स्टडी मुलांचा विषय निघाला, आता स्टडी टेबल विषयी सुद्धा बऱ्याच महिलांचे प्रश्न असतात, की आपल्या घरात स्टडी टेबल कसं असावं. तर मुलांच्या अभ्यासाची खोली किंवा अभ्यासाची जागा ही शक्यतो तुम्ही ईशान्य दिशेला ठेवा. ईशान्य दिशेला ठेवताना त्याच्या डोक्यावरती लॉकची रचना येणार नाही अशा प्रकारचा स्टडी टेबल ठेवायचा. त्याच्यासमोर एखादा सरस्वतीचा फोटो किंवा गणपतीचा फोटो ठेवायचा आहे. आणि बऱ्याच वेळेला महिलांचा हा प्रश्न असतो, की मुलगा एका जागेवर अभ्यासाला बसतच नाही. प्रत्येक वेळेला त्याचं उठणं, चालणं, पळणं असंच चालू असतं. त्याचं कॉन्सन्ट्रेट होत नाही. त्यासाठी मी हा मुद्दा घेतला. महिलांनी हा करण्याचा आहे, की मुलांना शक्यतो ईशान्य दिशेला अभ्यासाला बसवा. त्याचं तोंड पूर्वेला किंवा ईशान्येला व्हायला पाहिजे. त्याच्या टेबलवरती सरस्वती किंवा गणपतीचा फोटो ठेवा, जेणेकरून त्याचं कॉन्सन्ट्रेट किंवा त्याची जी काही एकाग्रता वाढवण्यासाठी ह्या गोष्टींचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, की जेणेकरून तो मुलगा अभ्यासाला व्यवस्थित बसेल, त्याचं कॉन्सन्ट्रेट वाढेल, त्याची एकाग्रता वाढेल आणि अभ्यासात त्याचं लक्ष वाढेल. अशा प्रकारचे उपाय सुद्धा आपण घरातल्या महिलांसाठी हे महत्त्वाचे आहेत. छोटे जरी मुद्दे असले तरी ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण मुलांना अभ्यासाला बसवणं ही मोठी गोष्ट आहे महिलांसाठी. छोट्या मुलांवर तर फार हे असतं. तर अशा गोष्टी सुद्धा तुम्ही वास्तूमध्ये केल्या तर तुम्हाला जास्त त्या फायद्याच्या होतात किंवा सपोर्टिव्ह ह्या गोष्टी आहेत त्या ज्या महिला करू शकतात. घरातली एनर्जी वाढवण्यासाठी आपल्याला आणखी बरेच उपाय आहेत, ते ज्या वास्तुशास्त्राने सांगितलेले आहेत. आता बऱ्याच वेळेला असं होतं, की जेव्हा सगळ्या मैत्रिणी किंवा महिला एकत्र येतात आणि त्यांच्या गप्पा वगैरे सुरू झालेल्या असतात. त्यावेळेला एकमेकींविषयी निगेटिव्ह फार बोललं जातं. ही अशी आहे, ती तशी आहे, हिला असं, हिचं तसं. तर अशा गोष्टी शक्यतो महिलांनी आपल्या घरामध्ये ह्या गोष्टींची चर्चा करू नये. ज्यावेळेला आपण एकत्र येतो, त्यावेळेला आपल्या घरामध्ये बऱ्याच आता विशी पार्टी असते, टी पार्टी असते, अशा गोष्टी करतात महिला आणि मग आपल्या वास्तूमध्ये एकत्र येऊन त्या गोष्टींची चर्चा होत असते. तर ह्या गोष्टी करताना सुद्धा त्या गृहलक्ष्मीने असं लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारची चर्चा आपल्या घरात शक्यतो तिने करू नये. कारण भिंतीवर जेवढ्याच प्रेशरने आपण एखादा चेंडू फेकतो, तेवढ्याच प्रेशरने तो उलट आपल्यावर येत असतो. म्हणून ज्यावेळेला आपण एखाद्या विषयीची निगेटिव्ह आपण बोलत असतो, तेवढीच त्याची निगेटिव्ह एनर्जी ही आपल्याला त्रासदायक होत असते. म्हणून अशा प्रकारच्या चर्चा शक्यतो महिलांनी आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये करू नये. आणि ही जी निगेटिव्ह एनर्जी आहे कारण नसताना आपल्याकडे येऊ नये असा पण प्रयत्न महिलांनी करावा. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या वास्तुशास्त्राव्यतिरिक्त सुद्धा महिला करू शकतात. प्रत्येक वेळेला वास्तुशास्त्र हाच विषय घेऊन किंवा वास्तू तज्ञ आला म्हणजेच माझी वास्तू पूर्ण होते असं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी महिला करू शकतात. त्यांच्या हातामध्ये बरंच काही आहे, बरीच एनर्जी आहे, बरीच ताकद आहे, एक शक्ती आहे, की जी गृहलक्ष्मी त्या घराला मेंटेन करू शकते, त्या घराचं घर पण वाढवू शकते आणि हे सगळं करण्याची जबाबदारी जरी तिच्यावर असली, तरी पण बाकीच्यांनी सुद्धा तिला हे सपोर्ट करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण घरात आता असं पद्धत आहे घरात, की टॉवेल असला की कुठेतरी सोफ्यावर मुलं टाकतात. मग किंवा कुठेतरी कपडे बदलले असतात ते असेच अस्ताव्यस्त टाकतात. तर ह्या सगळ्या गोष्टीतून तिला एक हेडेक होत असतं. ती चिडचिडपणा तिच्यामध्ये निर्माण होत असतो. तर ही घर मेंटेन करण्याची जबाबदारी फक्त गृहलक्ष्मीवर नाही तर आपल्या सगळ्यांवर आहे आणि सगळ्यांनी जर तिला सपोर्ट केलं तर नक्कीच आपली वास्तू ही प्रचंड पॉझिटिव्ह होऊ शकते आणि खरंच ती गृहलक्ष्मी ही आपल्या घराची लक्ष्मी होऊ शकते. आणि म्हणूनच सर्वांनीच तिला अशा प्रकारची जर एनर्जी निर्माण करून दिली तर तिलाही जास्त त्याचा फायदा होईल आणि आपलं घर किंवा आपली वास्तू हे वास्तू नसून एक छानसं मंदिर होऊ शकतं असं मला वाटतं. त्याचबरोबर महिलांसाठी आणखीन एक मला मुद्दा असा सांगायचा आहे, की पूजेच्या वेळेला बऱ्याच ठिकाणी पूजेचं ज्यावेळेला महिला पूजा करतात त्यावेळेला
आता ते म्हणजे कसं काय करायचं हे प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण पूजेसंदर्भातला एक फक्त नियम सांगते मी, ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की तो पाळा, की पूजा करताना शक्यतो आपला पेहराव हा आपला भारतीय संस्कृतीप्रमाणे असावा. बऱ्याच ठिकाणी बरमुड्याचा वापर केला जातो किंवा नाईट गाऊनवर सुद्धा काही ठिकाणी पूजा केली जाते. गाऊन घालून पूजा केली जाते. तर अशा प्रकारचे मुद्दे किंवा असे जे पॉइंट्स आहेत, तर शक्यतो स्त्रीने ते टाळले आणि आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे जर पूजा करताना तुम्ही साडी किंवा एखादा छानसा असा पंजाबी ड्रेस वगैरे वापरून जर पूजा केली, तर ते सुद्धा एक एनर्जी आपल्यामध्ये निर्माण करत असते. आणि खरंच ज्यांना शक्य आहे, तर त्यांनी ह्या नियमाचा नक्की उपयोग करा. कारण ज्यावेळेला आम्ही वास्तूमध्ये जातो ना, बऱ्याच स्त्रियांचा जे काही पेहराव असतो, तो थोडासा कुठेतरी मनाला लागून जातो, की बाबा हे पूजेच्या वेळेला तरी कमीत कमी त्यांनी ह्या गोष्टींचा किंवा ह्या नियमाचा पालन करावं, असं एक मला वाटतं. पण प्रत्येक गोष्टी ज्याच्या त्याच्या विचारावर असतं त्याने तो पण ह्या मुद्द्यांचा नक्कीच तुम्ही विचार करा, असं मला वाटतं. आता पूजा करताना सुद्धा बऱ्याच वेळेला पूजा ही एक ठराविक एनर्जीनं तुम्ही केली पाहिजे. पूजा करताना काय होतं, कामवाली बाई आलेली असते, मुलाला शाळेत जायचं असतं, मिस्टरांचा डबा द्यायचा असतो आणि मग त्याच ह्याच्यामध्ये कुठेतरी ती पूजेला बसलेली असते. तर मग पूजेचा एक नियम ठरवा. पूजा करताना कुठलाही ग्रहपाठ आहे किंवा ही काहीतरी एक महत्वाचं आपलं एक जबाबदारी किंवा एखादं काम आहे, की जे कंपल्सरी आपल्याला करून आता ह्या वेळेत हे मोकळं व्हायचंय. अशी पूजा शक्यतो गृहलक्ष्मीने करू नये. पूजा करताना पूजेची वेळ ठरलेली असावी. पूजा करताना एकाग्रता असावी. तो असाच वेळ पूजेचा ठरवा, की ज्यावेळेला तुम्हाला शांततेत देवासमोर बसून शांत चित्तेने पूजा करता येईल. त्यावेळेला कामवालीला काहीतरी सूचना देणं, मुलांना बॅग भरायला सांगणं, मिस्टरांना काहीतरी रुमाल घे, पेन घे असं सूचना देणं, अशा प्रकारची शक्यतो पूजा गृहलक्ष्मीने करू नये. एक 5 मिनिटाची जरी पूजेला तुम्ही वेळ दिली, तर पूर्ण तो वेळ कॉन्सन्ट्रेट त्या पूजेवर करा. मला रोज 10 स्तोत्र म्हणायचे आहेत. मला रोज 108 माळ जपायचे आहे. हा नियम करण्यापेक्षा मला एकच स्तोत्र म्हणायचं आहे. ते मी मनापासून 2 मिनिटात कसं व्यवस्थित म्हणेल, कशी त्याची एकाग्रता वाढवेल, हे जर नियम पाळून तुम्ही पूजा केली, तर त्या घराला तर त्याचा फायदा होतोच होतो, पण ती एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होत असते. त्यामुळे पूजा करताना सुद्धा ह्या गोष्टींचा तुम्ही नियम नक्की पाळा आणि पूजा करताना ही सकारात्मकरित्या व्हायला पाहिजे. त्यावेळेचं ते वातावरण आहे, ते अध्यात्म वातावरण तयार व्हायला पाहिजे. जर तुम्ही 10:30 ची पूजेची वेळ ठेवली आणि त्याच वेळेला जर रोज पूजा केली, तर देवाला सुद्धा तुमचं ते जे मीटिंगचा टायमिंग ठरलेला आहे, देव सुद्धा त्यावेळेला तिथं हजर राहणार आहे आणि तुमचं एक छान पूजेची वेळ आणि ती सकारात्मक एनर्जी आपल्या घरामध्ये निर्माण होणार आहे. म्हणून पूजा करताना सुद्धा काही नियम वास्तुशास्त्राने सांगितलेले आहेत. त्याचबरोबर पूजाशास्त्र हे आपल्या मनातलं शास्त्र, मनाची एनर्जी वाढवणारं शास्त्र आहे. ह्याला तुम्हाला देवाशी अटॅच होऊन जर ती पूजा केली, तर ती एनर्जी आपल्यामध्ये वाढणार आहे आणि त्यासाठी मग बाकीच्या गोष्टी सपोर्टिव्ह असतातच. जसं की तुपाचा दिवा लावणं, तेलाचा दिवा लावणं, घरामध्ये धूप लावणं, घंटानाद करणं, दारामध्ये रांगोळी घालणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला सपोर्टिव्ह आहेत. तुमच्यामधली एनर्जी वाढवण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. अशा प्रकारच्या गोष्टी जरी स्त्रीनं पाळल्या तरी बऱ्यापैकी आपल्याला एनर्जी आपल्या घरामध्ये निर्माण होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या वास्तुशास्त्राने सांगितलेल्या आहेत. आता मी तुम्हाला इंटिरियर, रंगसंगती, घरातली पूजा-पाठ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. घरामध्ये लक्ष्मी कशी स्थिर राहणार आहे, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्या स्त्रीनं स्वतःला मेंटेन करणं, ही जरी माझी जबाबदारी असली, तरी सुद्धा हे घर किंवा ही वास्तू, ह्या वास्तूतली एनर्जी मी कशी टिकून राहील, मी स्वतःला कसं मेंटेन करेल, हे तिनं स्वतःला वेळ देऊन ठरवलं पाहिजे. तिने तिच्या स्वतःच्या आहाराच्या वेळा आहेत त्या ठरवल्या पाहिजे. व्यवस्थित आहार घेणं सुद्धा गरजेचं आहे. पूजा करून तुमची अध्यात्म तुम्ही वाढवताच. त्याचबरोबर शारीरिक तुमचं आरोग्य मेंटेन करणं सुद्धा तिची एक गरज आहे आणि ते तिनं सतत वाढवलं गेलं पाहिजे. ह्या गोष्टी, ह्या एनर्जी, हे सकारात्मक ऊर्जा तिने स्वतःसाठी सुद्धा वेळ देऊन करणं गरजेचं आहे. तुम्ही जर व्यवस्थित राहाल, तर तुमची वास्तू व्यवस्थित राहील. वास्तू व्यवस्थित असेल, घरातले सदस्य व्यवस्थित राहतील आणि घरामध्ये एक आनंदी, सकारात्मक एनर्जी निर्माण होण्यास मदत होईल आणि म्हणूनच
स्त्रीनं, त्या घरातली स्त्री तिनं स्वतःला मी ह्या घरची लक्ष्मी आहे, ह्या घरची मी गृहलक्ष्मी आहे आणि मला हे सगळं घर मेंटेन करायचं आहे, मला स्वतःला मेंटेन करायचं आहे, ही भावना ठेवून जर तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं तर नक्कीच हे वास्तुशास्त्र, ही गृहलक्ष्मी हे एकत्र होऊन, एका नाण्याच्या दोन बाजू होऊन हे आपल्याला छान प्रकारे ऊर्जा देणारं हे एक शास्त्र आहे, ते तुम्हाला सपोर्ट करत राहणार आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टीचा त्या स्त्रीनं जास्तीत जास्त सकारात्मकरित्या विचार करून, वापर करून केला तर नक्कीच तिला त्याचा फायदा, तिलाच नाही तर त्याच्या कुटुंबाला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. अजून आहे वेळ सर? हो वेळ आहे होय बोलायचं? हो चालेल. आता मी बरेच मुद्दे तुमच्या पुढे मांडलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काही प्रश्न किंवा कोणाचे काही मुद्दे आहेत का? हॅलो? हॅलो? नाही कोणाला दिसत काही मॅडम. प्रश्न असतील तर त्यांनी विचारावेत, म्हणजे त्यांचं शंका निरसन केलं जाईल मॅम कडून. आणखीन एक वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने एक मुद्दा आहे. आपल्या घरामध्ये आपण आरशांचा वापर करतो. तर तो मुद्दा मगाशी माझ्याकडून सुटलेला आहे. तर आरशांचा वापर करताना सुद्धा आपल्याला प्रॉपर वास्तूप्रमाणे आरशांचा वापर करायचा आहे. जसं की आपल्या बेडरूममध्ये आपण ड्रेसिंग टेबल ठेवत असतो. म्हणजे महिलांचा तो एक महत्त्वाचा वापराचा मुद्दा आहे. ड्रेसिंग टेबल. तर ड्रेसिंग टेबल ठेवताना जो तुम्ही आरसा लावत असता, तर तो आरसा लावताना त्या आरशाची म्हणजे बेडची प्रतिमा त्या आरशामध्ये दिसली नाही पाहिजे. अशा प्रकारच्या तुम्ही आरशांची रचना करायची आहे. शक्यतो जर अशा प्रकारची तुमच्या बेड समोर जर तुमचा आरसा येत असेल आणि आपल्या कुठल्याही शरीराचा भाग जर त्या आरशामध्ये दिसत असेल, तर अशा प्रकारचे आरसे शक्यतो आपल्या बेडरूम मध्ये लावू नका. वास्तुशास्त्राप्रमाणे ही आरशाची रचना ही उत्तर, पूर्व आणि ईशान्य या भिंतीलाच आपल्याला आरसे लावायचे आहेत. आणि जर अशा प्रकारचे आरसे तुमच्या बेडच्या समोर येत असतील तर शक्यतो ते कपाटाच्या आतमध्ये ठेवा किंवा मग त्याला पडदा लावला तरी तुम्ही चालू शकतो. आता ह्या आरशांचा आपल्या वास्तूमध्ये उपयोग असा होतो की तुमच्या घरामध्ये जर कट किंवा वाढ असेल तर ह्या आरशाने सुद्धा ती कट किंवा वाढ कमी करण्यासाठी या आरशांचा आपल्या वास्तूमध्ये उपयोग होत असतो. आणि म्हणूनच मी हा मुद्दा घेतला की आरशांचा वापर करताना, कारण आरसा हा खूप महत्वाचा आहे, महिलांसाठी तो महत्वाचा आहे. आणि अशा प्रकारच्या आरशांची रचना करताना सुद्धा आपल्याला बेडचा कुठलाही भाग आपल्या आरशामध्ये दिसणार नाही. अशा प्रकारची रचना आपल्याला बेडमध्ये, आपल्या बेडरूम मध्ये आरशांची आपल्याला रचना करायची आहे. म्हणजे तो एक इंटेरियरचा पण भाग आहे आणि वास्तूचा पण भाग आहे. त्यामुळे तो एक मुद्दा राहून गेला होता माझ्याकडून, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारची आरशाची रचना करताना आपल्याला सुद्धा वास्तुशास्त्राचा नियमांचा वापर करायला हवा. काही प्रश्न आहेत का कोणाचे? किती वेळ घ्यायचा सर अजून? समाप्त करू शकता तुम्ही. करू शकतो ना. तर अशा पद्धतीनं मी गृहलक्ष्मी आणि वास्तुशास्त्र ह्या दिशेप्रमाणे संपूर्ण वास्तूमध्ये गृहलक्ष्मीचं स्थान कसं असावं, दिशेप्रमाणे तिने त्या प्रत्येक दिशेचा तत्वानुसार वास्तूमध्ये कसा उपयोग करून घ्यावा, त्या महिलेला त्या वास्तूमधून जास्तीत जास्त एनर्जी कशा पद्धतीने मिळू शकते, हे सगळे मुद्दे मी तुम्हाला क्लिअर केलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आज मला तुम्ही इथं बोलवलं, मला जी काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी ह्या संस्थेचे मनापासून आभार मानते आणि आपण थांबूया. अतिशय सुरेख आणि अत्यंत ज्ञानवर्धक असं आपल्याला वास्तू म्हणजे काय, वास्तुशास्त्राची महती आणि आपली सकारात्मक वृत्ती कशी वाढवावी याचं अतिशय उद्बोधक असं विवेचन केलं. त्यांचे मनापासून आभार. यापुढील आपले व्यक्ती आपल्याला लाभलेले आहेत. आदरणीय ज्योतिषाचार्य पंडित सर, त्यांची ओळख करून द्यायची म्हणजे सूर्याची मी ओळख करून देण्यासारखं आहे, पण त्यांची ओळख मी इथे करून देतो आपल्याला.
ज्योतिष व स्वरोदय शास्त्र याच्यामध्ये सरांचा भरपूर अभ्यास आहे. अष्टक वर्ग महागुरु, अष्टक वर्ग भूषण, रत्नशास्त्र आचार्य, अंकशास्त्र आचार्य, ज्योतिष मार्तंड, ज्योतिष शास्त्री, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष विशारद, राष्ट्रभूषण, रमल पंडित इत्यादी अनेक पदव्यांनी पंडित सर सन्मानित आहेत. अनेक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष म्हणून 2 तपाहून जास्त काळ विविध ज्योतिष कार्य त्यांचं चालू आहे. एक लोकप्रिय अध्यापक म्हणून आजपर्यंत शेकडो विद्यार्थी, अनेक शिक्षक, वक्ते व लेखक त्यांनी तयार केलेले आहेत. अनेक वर्षापासून सातत्याने प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने विविध विषयावर व्याख्याने देत आहेत. शास्त्रोक्त गणेश उपासना, नर्मदा परिक्रमा, नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्योतिष या विषयावर महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर असंख्य व्याख्याने सरांनी दिलेली आहेत. अनेक संमेलनात उत्कृष्ट वक्ता म्हणून सन्मानित आहेत. गरजू लोकांसाठी विनामूल्य ज्योतिष मार्गदर्शन मेळावे आयोजित करतात. सर्व प्रमुख मासिकात विविध विषयांवर सरांचे अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. तसेच उत्कृष्ट लेखक म्हणूनही सन्मानित आहेत. अष्टकवर्ग ज्योतिष पद्धत व निवडक ज्योतिष विचार या लोकप्रिय ज्योतिष पुस्तकांचे लेखक आहेत. या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या अल्पावधीत प्रकाशित झाल्या आहेत. गणपती उपासनेवर गणेश वंदना, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर झेप वाघाची ही पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. त्याबरोबर आणखीन एक भस्मासूर, दुसरी बाजू नाण्याची, यात्रा आणि यात्रा, उजागर, अंतापलीकडे अनंत इत्यादी नाटकांचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. नाट्य लिखाणासाठी अनेक राज्यस्तरीय व शासकीय पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. अष्टकवर्ग, रत्नशास्त्र, अंकशास्त्र, श्री शिवस्वरोदय शास्त्राचे पोस्टल कोर्सेस, 1 दिवसीय कार्यशाळा प्रत्यक्ष ऑनलाईन पद्धतीने सातत्याने आयोजित करतात. गुरुपौर्णिमेला गुरूंचा सत्कार करण्याऐवजी त्यांच्या धर्मपत्नीचा सत्कार करण्याची आगळी वेगळी प्रथा सरांनी सुरू केली. अहमदनगर ज्योतिष संमेलनात परमपूज्य शंकराचार्यांकडून सन्मानित आहेत. नाशिक ज्योतिष संमेलनात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित आहेत. लोकसभा निवडणूक भाकितासाठी सरांनी TV9 वर मुलाखत दिलेली आहे. मराठी ज्योतिषांच्या संघटनांसाठी व ज्योतिष प्रसारासाठी सर सदैव कार्यरत आहेत. अशा या आदरणीय सरांना मी आज व्याख्यान देण्यासाठी संतती सुखाचे संचित या विषयावर सर आपले विचार मांडणार आहेत. आदरणीय पंडित सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान आम्हाला द्यावं. धन्यवाद. मनपूर्वक आभार अतुल कुमार कुलकर्णी सरांचे. तब्येत ठीक नसताना देखील त्यांनी ही व्याख्यान मला कायम सुरू ठेवलेली आहे. आभार पलंग मॅडम यांचे की प्रत्येक सामान्य गृहिणी ही वास्तू तज्ज्ञ असते हा एक वेगळा विचार त्यांनी आम्हाला दिला. आणि वास्तू सुखासाठी प्रत्येक वेळेस वास्तू तज्ज्ञाचीच गरज नसते हा आपल्या स्वतःच्या प्रोफेशनच्या विरुद्ध असं त्यांनी आम्हाला एक मत नोंदवलं. त्यांचं भाषण अतिशय खूप छान झालं. पलंगे दाम्पत्याला मी अनेक वर्षापासून ओळखतो आहे, त्यामुळे त्यांची विद्वत्ताला मला चांगली माहिती आहे. भरत सटकर सरांचे देखील आभार. आज कुलकर्णी सरांची तब्येत ठीक नसल्यामुळे ही सगळी टेक्निकल बाजू सांभाळायची आम्ही त्यांना विनंती केली. खरं तर ते स्वतः एक फार मोठे ज्योतिषी आहेत, पण आपले स्टेटस इगो लक्षात न घेता ते आमच्या मदतीला धावून आले आहेत. आणि सगळ्यात शेवटी आभार आपणा सर्वांचे इथे उपस्थित ज्योतिषप्रेमी बंधू आणि भगिनींचे. तुम्ही आहात म्हणून ही व्याख्यानमाला आहे, तुम्ही आहात म्हणून इथे वक्ता आहे. त्यामुळे आपणा सर्वांचे मनापासून, औपचारिक नव्हे मनापासून खूप खूप आभार. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे संतती सुखाचे संचित. कोणत्याही सामान्य माणसाला असा प्रश्न आपण केला की तुमच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता,
तुमच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता? तर मला खात्री आहे क्षणाचाही विलंब न लावता ती व्यक्ती, मग स्त्री असो किंवा पुरुष, ते लगेच सांगतील की ज्या क्षणी आम्हाला समजलं की आम्ही आयदर बाप होणार आहोत किंवा आई होणार आहोत, तो क्षण आमच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. मला संतती होणार, मी काही ती निर्माण केलेला आहे, माझ्या वंशवृक्षाला एक फांदी फुटली आहे. ही संवेदना खूप सुखद आणि आल्हाददायक आहे. शिवाय मुलगा झाला तर घराण्याला वंशाचा दिवा मिळाला वगैरे असे काहीतरी जुनाट विचार करणाऱ्या पण काही व्यक्ती असतात, त्यांना त्या दृष्टीने बरं वाटतं. शिवाय मला संतती होणार म्हणजे माझं पुरुषत्व किंवा स्त्रीत्व सिद्ध झालं याचा देखील एक कुठेतरी अभिमान त्यांना वाटत असतो. म्हणून मला संतती होणार हे समजल्याबद्दल कोणत्या माणूस अगदी मोहरून उठतो. एक तुम्हाला जुन्या जमान्यातील गाणं माहित असेल, तुझे सूरज कहू या चंदा, तुझे दीप कहू या तारा, मेरा नाम करेगा रोशन मेरा राज दुलारा, मेरा नाम रोशन करेगा. इथे देखील कुठेतरी मी आणि माझं अहंकार हा सगळा विषय आलेला आहे. मित्रांनो, माणसाची आयुष्यातली सगळ्यात मोठी प्रॉपर्टी, संपत्ती कुठली? कोणी म्हणेल गाडी, बंगला, बँक बॅलन्स, सोनं, नाणं, या गोष्टी म्हणजे आपली प्रॉपर्टी, आपली संपत्ती. पण आपली खरी संपत्ती ही नाहीये. ही संपत्ती केव्हाही म्हणजे संपू शकते, ही नश्वर नाहीये. काल करोडपती असलेला माणूस आज अचानक रस्त्यावर येतो आणि भिकारी होतो. त्यामुळे ही खरी संपत्ती नाही. आपली खरी संपत्ती आहे आपली चांगली संतती. आपली संतती चांगली असेल आणि ती जर आपल्या बरोबर असेल तर कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या, त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे माणूस अगदी राखेतून झेप घेऊ शकतो. जर संतती बरोबर असेल तर आपलं एक आगळं वेगळं साम्राज्य तो परत निर्माण करू शकतो. आपल्या इतिहासामध्ये, पुराणामध्ये संतती संबंधीचे अनेक प्रतीक आहेत, आदर्श आहेत. आपल्या बाळासाठी आपलं प्राण देखील धोक्यात घालणारी हिरकणी आपल्याला माहित आहे. आईवडिलांच्या सेवेचं प्रतीक म्हणजे श्रावण बाळ. पित्याने रानाचा सांगितल्यावर एका सेकंदाचंही आर्ग्युमेंट न करणारा राम, आणि राम राम करत शेवटी टासा घासत प्राण सोडणारा दशरथ आपल्याला माहिती आहे. कालचा चायवाला आज पंतप्रधान झालेला आहे, तेव्हा त्या गुजराती माऊलीला काय वाटत असेल आपण कल्पना करू शकतो. तिचा आनंद आपण समजू शकतो. ज्योतिषाला जातक संतती संबंधी अनेक प्रश्न नेहमी विचारत असतात. संतती होईल का? निगेटिव्ह अर्थाने अनापत्य योग आहेत का? ठीक आहे, संतती योग आहे, मग कधी? 9 महिने सगळे व्यवस्थित जातील ना? डिलिव्हरी व्यवस्थित होईल ना? मुलगा झाल्यावर तो अव्यंग आहे ना? त्याची तब्येत ठीक आहे ना? नंतर तो शिकणार कसा? त्याला नोकरी कशी लागणार? त्याला बायको कशी मिळणार? आणि सगळ्यात शेवटी तो म्हातारपणात आम्हाला सांभाळणार का? आणि समजा 2 संतती असतील तर कोणता मुलगा माझी जास्त काळजी घेईल? असे अनेक प्रश्न असतात ज्योतिषाला संतती संबंधी विचारले जाणारे. सुदैवाने वैदिक ज्योतिषशास्त्र असो, अष्टकवर्ग असो किंवा आमचं स्वदेश शास्त्र असो, या सगळ्या शास्त्रामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फार सविस्तरपणे आणि अचूकपणे दिलेली आहेत. ढोबळमानाने सर्वसाधारणपणे ज्योतिष नियम बघायचे झालं तर संतती सुख आपण पंचम स्थान, पंचमेश आणि संततीचा कारक गुरु यांच्यावरून आपण बघत असतो. आमच्या एका जातकाच्या पंचम स्थानामध्ये राहू होता, त्यामुळे त्याच्याकडे ॲबॉर्शन्स झाली. एका जातकाच्या पंचमामध्ये मंगळ होता, त्यामुळे डिलिव्हरीच्या वेळेस रक्तपात, ब्लड खूप गेलेला आहे, ऑपरेशन वगैरे करावं लागत. एका जातकाचा पंचमेश व्ययामध्ये होता, त्यामुळे काही काळ का होईना त्याची संतती त्याच्यापासून
दूर गेली होती, विशेषतः परदेशात गेली होती. एक नियम असा आहे की जो भावेश लग्नेशाच्या पुढे असतो किंवा मागे असतो त्याप्रमाणे त्याच्यापासून सुख मिळतं किंवा मिळत नाही. लग्नाच्या पुढचं स्थान म्हणजे कुटुंब, लग्नाच्या मागचं स्थान म्हणजे व्ययस्थान. त्यामुळे पंचमेश समजा लग्नेशाच्या पुढे असेल तर जातकाला सगळ्या प्रकारचं संतती संबंधी चांगलं सुख मिळतं. आणि तेच पंचमेश हा लग्नेशाच्या मागे असेल, पुढचा मागच्याला देतो. या हिशोबाप्रमाणे पंचमेश जर लग्नेशाच्या मागे असेल तर संतती संबंधी काहीतरी त्रास होऊ शकतो. चंद्रमंगळ योगाला आपण कुलदीपक योग म्हणतो. अर्थात हे सर्वसाधारण नियम आहेत, ढोबळ नियम आहेत. वैयक्तिक पत्रिकेतल्या इतर योगांमुळे संतती सुखामध्ये फरक पडू शकतो. आणि हे जे आपण योग आता बघितले, काही नियम बघितले 2-4, हे काही आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करतात. आणि याचं एक मोठं उदाहरण म्हणजे प्रभू श्री रामचंद्र यांची कुंडली. रामाची कुंडली कर्क लग्न, लग्नामध्ये कर्केचा गुरु, लग्नामध्ये चंद्र, लग्नामध्ये गजकेशरी योग, असा हा उच्चीचा गुरु रामाच्या पंचम स्थानाला बघतोय. तरी रामाला संततीचं सुख मिळालं नाही. असं का? याचं उत्तर वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये विशेष मिळत नाही. परंतु अष्टक वर्गामध्ये मात्र रामाला संततीचं सुख का मिळालं नाही, सीतेचं सुख का मिळालं नाही, वडिलांचं सुख का मिळालं नाही, वास्तूचं सुख का मिळालं नाही, हे सगळं अष्टक वर्गामध्ये फार चांगल्या पद्धतीने समजतं. एकदा एक जातक माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, मुलगा आमचा आहे तो बदला रिडेव्हलपमेंटला द्यायचं म्हणतोय आणि त्यासाठी माझी सही मागतोय. मी काय करू? त्यांना थोडी भीती पण होती आणि भीती रास्त आहे का नाही हे ते विचारत होते. आत्ताच मी तुम्हाला नियम सांगितला, पुढचा मागच्याला देतो. मी त्यांच्या पत्रिकेत पाहिलं की त्यांचा पंचमेश हा लग्नेशाच्या पुढे होता आणि त्यांच्या पंचमेशामध्ये आणि लग्नेशामध्ये शुभ संबंध बहुतेक नवपंचम किंवा द्विदर्शक योग होत होता. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की तुम्ही तो सांगायला त्या कागदावर सही करायला हरकत नाही. ते रिडेव्हलपमेंटचं काम झालं आणि नंतर मला समजलं की ह्याच मुलाने स्वतः कमवलेली लाखोची प्रॉपर्टी वडिलांच्या नावावर केलेली आहे. पंचमेश लग्नेशाच्या पुढे, लग्नेश आणि पंचमेश यांच्यातील शुभ संबंध. पण प्रत्येक वेळेस असे शुभ संबंध असतातच असं नाही. काही वर्षापूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी आली होती, बहुतेक नगरची होती. मुलगा अमेरिकेत होता. अमेरिकेतून वडिलांना भेटायला आला. वडिलांना सांगितलं की आपण भारतातली सगळी प्रॉपर्टी जे काय आहे ते एकत्र करू, अमेरिकेत जाऊ, अमेरिकेत चांगलं घर घेऊ आणि आपण तिथे सेटल होऊ. वडिलांनी मुलावर विश्वास ठेवला. भारतातलं जे काय सगळं ते विकलं, मालमत्ता विकली, पैसे घेतले, सगळे मुलाला दिले. दोघं विमानतळावर आले, बाप आणि लेक. मुलाने बापाला एका बाकड्यावर बसवलं आणि तो जो गेला तो डायरेक्ट अमेरिकेत. तासन तास त्या बाकड्यावर बसल्यानंतर बापाच्या लक्षात आलं की आपला पुढचा पोरगा आपल्याला म्हातारपणी रस्त्यावर आणून ठेवलेला आहे. माकडीची गोष्ट आपल्याला माहिती आहे मित्रांनो. जोपर्यंत माकडीचा स्वतःचा जीव धोक्यात नाहीये तोपर्यंत ती त्या पिल्लाला सांभाळायचा प्रयत्न करते आणि जेव्हा तिच्या नाकात तोंडात पाणी जाऊ लागतं तेव्हा ती पिल्लाला आपल्या पायाखाली घेते आणि स्वतःला वाचवते. ही जुनी गोष्ट झाली. आज तेच पिल्लू माकडेरीच्या छाताडावर पाय देऊन असे भुरकन उडून जातात. असं वास्तव फार भीषण आहे, क्रूर आहे, शोकात्म आहे. आणि असं व्हायचं कारण आता जो नियम सांगितला त्याच्या विरुद्ध नियम लग्नेश पंचमेशाच्या पुढे आहे, म्हणजे पंचमेश लग्नेशाच्या मागे आहे. त्यामुळे लग्नेशाने पंचमेशाला द्यायचं आहे. आणि पंचमेशामुळे जर त्रास खर्च होत असेल तर लग्नेश आणि पंचमेश यांच्यामध्ये षडाष्टक म्हणा, प्रतियोग म्हणा, केंद्रयोग म्हणा, असे अशुभ योग असतात. असे योग जर पत्रिकेमध्ये असतील
तर मुलाला जेवायला ताट द्या, पण बसायचा पाठ मात्र देऊ नका, नाहीतर रस्त्यावर यावं लागेल. असाच एक देवटा, मुंबईची केस आहे, मुंबईचा जातक आहे. ह्या मुलामुळे बापाला त्याचं घरदार विकावं लागलं. सटकर सर, होय सर, शेअर करू. पहिले त्याची आता पत्रिका पाहू. मुंबईच्या मुलाने लहान वयातच बाई, बाटली, गुटखा अशा व्यसनांपायी आपले शिक्षण अर्धवट सोडले. ही पहिली मोठी करा. पैशाची चोरीवारी तर केलीच, आत्महत्येचाही प्रयत्न केला, आणि हे सर्व निस्तरण्यासाठी बापाला पठाणी व्याजाने कर्ज उभारावे लागले, आणि ते पठाणी कर्ज न फेडता आल्यामुळे राहते घर विकावं लागले, कवडीमोल भावाने विकावे लागले. त्या मुलाची पहिली पत्रिका मोठी करा. जातकाचं मेष पत्रिका दिसते ना? मेष लग्नाची पत्रिका आहे. लग्नात राहू आहे, आणि लग्न म्हणजे आपण डोकं समजतो, प्रतिमा समजतो, प्रकृती समजतो, प्रवृत्ती समजतो. तिथे राहू आहे, आणि राहू हा साप आहे. साप हा काही झालं तरी विषच देणार, अमृत देणार नाही. लग्नात राहू आहे. लग्नेश मंगळ हाच अष्टमेश देखील आहे, आणि मंगळ नाही म्हटलं तरी अतिरेकी आहे, अविवेकी आहे. आणि हा लग्नेश मंगळ षष्टात आहे, डबल मार्केश शुक्राबरोबर आहे. मंगळ शुक्र एकत्र, त्यामुळे व्यसनाधीनता. चतुर्थ स्थान मनाचा कारक, सुखस्थानाचा कारक चंद्र हा व्ययात गेलाय, मन व्ययात गेलेला आहे. ते मीन या द्विस्वभाव राशीत आहे आणि मांदी युक्त आहे. हे सगळं करायला आत्म्यानं कशी परमिशन दिली, तर आत्माकारक रवी हा नीच तुळ राशीमध्ये आहे, तो केतुयुक्त आहे, त्यामुळे ग्रहण योग झाला. आणि हा रवी, आत्माकारक रवी पापकर्तरीमध्ये आहे, मंगळ आणि शनीचा. हे सगळं करताना बुद्धीला काही वाटलं नाही का? तर बुद्धीचा कारक बुध अष्टमामध्ये वृश्चिक या निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानातील राशीमध्ये आहे. तो बाधके शनी आणि हर्षल युक्त आहे, त्यामुळे बुद्धीचा लोभ झाला. काही धर्म वगैरे आठवला नाही का? तर धर्मस्थानाचा स्वामी नवमेश धर्मराज गुरु हा मकर या नीच राशीमध्ये आहे. हा गुरु अष्टमस्थ शनीने दुष्ट आहे. धर्मस्थानावर अष्टमेश आणि षष्ठातल्या मंगळाची दृष्टी आहे. भाग्यसहम हे षष्ठात आहे रिपुस्थानामध्ये, त्यामुळे भाग्य बिघडलं. या सगळ्या गोष्टीमुळे रवी बिघडला, मंगळ बिघडला, गुरु बिघडला, शुक्र देखील बिघडला. या योगांमुळे जातकाची नीतिमत्ता संपली, आत्मा मेला, मन बिघडलं, सारासार बुद्धी भ्रष्ट झाली. सप्तमेश शुक्र नीच आहे, षष्ठात आहे. अष्टमेश मंगळ युक्त आहे, त्यामुळे तो मुलगा सर्व प्रकारच्या मादक प्रकारांच्या आहारी गेला, आणि शेवटी सर्व कुटुंब रस्त्यावर आलं. पूर्वी ज्योतिषांना विवाह संबंधी 1-2 प्रश्न विचारले जायचे. एक तर लग्न कधी होणार, आणि दुसरं नवरा किंवा नवरी कशी असेल, कुठली असेल, वगैरे वगैरे. असेच एक जातक माझ्याकडे पूर्वी येत होते. त्यांना आपल्या पोट जातीचा फार अभिमान होता. माझ्या मुलीला आमच्या पोट जातीचाच नवरा पाहिजे. या हट्टापायी काही दिवस लग्न जमत नव्हतं. मग त्याने पोट जातीचा हट्ट जरा बाजूला ठेवला, जातीतला चालेल, तरी जमत नव्हतं. मग त्याने जातीचा देखील हट्ट बाजूला केला, आपल्या धर्मातला असला तरी चालेल, असं या लेव्हलपर्यंत ते आले. परंतु तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. एकदा मला ते भेटले आणि म्हणाले, कसे करून मुलीचं लग्न झालं पाहिजे, पण जावई निदान पुरुष तरी हवा. असं म्हणायचं कारण मी आता सांगितल्याप्रमाणे पुलाखालून बरंच पाणी गेलं होतं, आणि समलिंगी विवाहाचं वारं सुरू झालं होतं.
आज विवाहाने फार एक वादळी असं स्वरूप घेतलेलं आहे. हे जे काय वादळ आहे समलिंगीचं, हे तिकडे युरोप अमेरिकेमध्ये असं समजून आपण गाफील राहायचं काही कारण नाही. ही सुनामी आता आपल्या उंबरठ्यावर आलेली आहे आणि तसे योग आहेत का हे आपण याचा शोध घेतला पाहिजे. एकेकाळचा मराठी आणि हिंदी चित्रपटाचा हिरो जो दिग्दर्शक निर्माता देखील आहे, त्याच्या पहिल्या पत्नीने, तो विचारवंत आहे, त्याच्या पहिल्या पत्नीने एका दिवाळ्यांकामध्ये लेख लिहिला होता आणि सांगितलं की माझी मुलगी ही समलिंगी संबंधामध्ये आहे, तिला कृपया समजून घ्या. तो हिरो कोण तुमच्या कदाचित लक्षात आला असेलच. असो, काही स्त्रिया किंवा बहुतांश स्त्रिया या 100% परिपूर्ण स्त्री असतात. म्हणजे स्त्रीप्रमाणे दिसतात, वागतात, बोलतात, चालतात, विचार करतात, सगळं सगळं सगळं. काही स्त्रिया पुरुषी असतात, त्या आपण टॉम्बॉय म्हणतो, मार्शल सारख्या असतात, पण शेवटी त्या मूलतः स्त्री असतात. पण काही केसेसमध्ये मात्र त्या वेगळ्याच असतात. या स्त्रियांना, या मुलींना आपल्या स्त्रीत्वाचा तिटकारा असतो. सर्वसाधारण मुलींप्रमाणे राहणं, वागणं, मुलांचा सहवास त्यांना आवडत नाही. त्या कायम मुलींच्या सहवासात असतात. अशीच एक पत्रिका आपण बघूया. सर कसं दुसरी पत्रिका, सिंह लग्न दिसते. लग्न सिंह आहे, अग्नी तत्वाचं आहे, पुरुष राशीचा आहे. त्यामुळे आचार विचार पुरुषी पद्धतीचे. लग्नात मंगळासारखा अग्नी तत्वाचा परत पुरुष ग्रह आहे, सिंहेचा मंगळ. त्यामुळे कोमल, हळुवार, प्रेमळ भावना यांना थारा नाही. ह्याच लग्नातील सिंहेच्या मंगळाने शृंगार, लाजणं, सजणं या गोष्टींपासून फारकत घेतली. त्यातून हा लग्नेश रवी वृषभ राशीमध्ये आहे, स्त्री राशीमध्ये आहे आणि शुक्राबरोबर आहे. शुक्र हा अर्थात परत स्त्री ग्रह. तिथेच बुध हा नपुसक ग्रह देखील आहे. त्यामुळे पुरुष सहवासाची ओढ नसणं, स्त्री सहवासात रमणं हे ओघाने आलंच. आणि अशा गोष्टींसाठी मन फार आवश्यक असतं. मन म्हणजे चंद्र आणि शरीर म्हणजे लग्न. मन, चंद्र, शरीर, लग्न यांचा स्त्री राशी, स्त्री नक्षत्र, स्त्री ग्रहांशी घनिष्ठ संबंध असल्या की अशा गोष्टी होतात. या मुलीचा व्यय चंद्र वृश्चिक या नीच राशीमध्ये, स्त्री राशीमध्ये, जल राशीमध्ये आहे. अर्थातच तो शुक्र आणि बुधाने युक्त आहे. या पत्रिकेमध्ये 9 ग्रहांपैकी 6 ग्रह हे स्त्री राशीमध्ये आहेत. षष्टेश, मार्केश, अष्टमस्त शनी तो संन्यासाचा कारक आहे. या शनीची शुक्रावर दृष्टी आहे, लग्नेशावर दृष्टी आहे, कुटुंबेश बुधावर पण दृष्टी आहे. त्यामुळे पुरुष, मित्र, प्रेम, विवाह या गोष्टींना अर्थातच थारा नाही. त्यामुळे ह्या मुलीला 4 लोकात घेऊन जाणं आईवडिलांना जरा ऑकवर्ड होतं. अर्थात त्यांनी ह्या मुलीची पत्रिका ह्या अँगलने लहानपणीच पाहिली असती तर ज्योतिषाच्या दृष्टीने आणि मेडिकल सायन्सच्या दृष्टीने त्यांनी काही प्रयत्न केले असते तर परिस्थिती बदलली असती, अजून देखील बदलू शकते. पण असे काही योग असतात आणि असे काही योग आपल्या घरामध्ये असू शकतात, याचा मात्र आपण शोध घेतला पाहिजे. समजा यमराज एखाद्या आईच्या किंवा वडिलांच्या समोर येऊन उभे ठाकले आणि त्या यमराजांनी विचारलं की मला कोणातरी एकाला घेऊन जायचंय, तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला किंवा मुलीला. इथे देखील मला खात्री आहे क्षणाचाही विलंब न लावता ती आई किंवा ती वडील माझ्या मुलाला, माझ्या मुलीला हात लावायचा नाही, पाहिजे तर मला घेऊन जा, मी यायला तयार आहे. अशाच अर्थाचं एक मराठी गाणं आहे बघा. देव जरी कधी भेटला, काय हवे ते माग म्हणाला,
म्हणेला प्रभू रे माझे सारे आयुष्य सारे जीवन देई मम बाळाला. आई वडील आपल्या मुलांसाठी अक्षरशः आपलं प्राण देखील द्यायला तयार असतात. किडनी देणारे अनेक आहेत, मुलांसाठी वाटेल ते करणारे आई वडील आहेत. परंतु हा जो यम आहे ना, हा नेहमीच तुमचं ऐकतो अशातली गोष्ट नाही. तो तुम्हाला ऑप्शन देतो, तुम्हाला नेऊ का तुमच्या मुलाला. आपण जरी मुलाला सांगितलं तरी तो ऐकेल असं नाही, आणि त्यातून काही विपरीत घडतं. हे नेहमी शक्य नसतं. ज्या मुलाला आपण बोट धरून चालायला शिकवलं, ज्याला खांद्यावर बसून आपण जग दाखवलं, आणि हाच मुलगा आपल्या म्हातारपणी आपली काठी होईल असं वाटलं होतं, आपण डोळे मिटल्यावर, आपण कायमचे डोळे मिटल्यावर आपण त्याच्या खांद्यावर जाऊ असं वाटलं होतं. पण दुर्दैवाने तसं होत नाही. नियतीच्या एका फटक्याने ही म्हातारपणाची काठी मोडून पडते. ज्याने आपल्याला खांदा द्यायला हवा त्याच्याच खांद्यावर आपण जावं असं वाटत होतो, त्यालाच खांदा द्यावा लागतो. पुत्रशोकासारखं मोठं दुःख नाही मित्रांनो. पण दुर्दैवाने ते काहींच्या नशिबी येतं. अशाच एका अभागी बापाची पत्रिका बघू. सर नेक्स्ट पद सिंहलग्नाची पत्रिका. लग्नामध्ये नेपच्यून आहे बघा. यांचा पंचमेश यांच्या पंचमामध्ये व्ययश आहे. त्रिक स्थानाचा स्वामी कोणत्याही भावामध्ये गेला तर त्या भावाची हानी करतो हे आपल्याला माहिती आहे. जातकाच्या पंचमात व्ययश चंद्र आहे. पंचम कुटुंबस्थान, षष्टेश मार्केश आणि अष्टमस्त संन्यस्त शनीने दृष्ट आहे. कुटुंबस्थान पंचम स्थान. पंचमेश गुरु हा नीच राशीमध्ये आहे, षष्टामध्ये आहे, रिपू स्थानामध्ये आहे, आणि तो अनेक केंद्रयुगांमध्ये आहे. पंचमाच्या पंचमात भावात भाव देखील बघायला हवा. पंचमाच्या पंचमामध्ये हर्षल आहे, मंगळ आहे, दोन प्रखर अग्नितत्वाचे. आणि शनी यांच्या पापकर्तरीमध्ये आला. सुखस्थानामध्ये राहू आहे. सुखस्थानामध्ये राहू आहे. सुखस्थानाचा स्वामी हर्षल, सुखस्थान स्वामी मंगळ आहे आणि तो हर्षल युक्त आहे. सुखस्थानाचा स्वामी देखील पापकर्तरीयामध्ये आहे. 12 पैकी 6 ग्रह त्रिक स्थानामध्ये आहेत. चंद्र कुंडलीमध्ये पंचमात हर्षल मंगळ आहेत. नवमाश कुंडली बघायला हरकत नाही. नवमाश कुंडलीमध्ये पंचम स्थान शनी दृष्ट आहे. त्यामुळे या बिचाऱ्या बापाला आपल्या मुलाला खांदा द्यावा लागला. असो, पुढची पत्रिका कन्या लग्नाची. सर, कन्या लग्न या पत्रिकेचं वैशिष्ट्य तरी कसं म्हणायचं म्हणा, एक वेगळेपण असं की या मुलाची जन्मापासून शारीरिक अवयवाची योग्य वाढ होत नव्हती. 10व्या वर्षी तो 5 वर्षाचा दिसायचा. स्वतःच दप्तर देखील उचलू शकत नव्हता. गुरुला पण वृद्धिकारक म्हणतो. गुरु हा संततीचा देखील कारक आहे. हा गुरु बलहीन आहे. गुरु मार्केश देखील आहे. गुरु संततीचा कारक असला तरी इथे त्याला मार्केशाचा रोल करावा लागला. गुरु केतुयुक्त आहे. स्वस्थानाच्या सप्तमात गेल्यामुळे बलहीन झाले आहे. तो अष्टमेश मंगळाच्या दृष्टीमध्ये आहे. त्या गुरुने असं म्हणतात की गुरु स्थाननाश करतो आणि गुरु हा तनुस्थानामध्ये आहे. त्यामुळे त्याने तनुस्थानाचा नाश केला. आरोग्य, रोगप्रतिकार शक्तीचा कारक रवी अष्टमात, मार्केश शनीसह, षष्टेश शनीसह, शत्रुग्रह शुक्राबरोबर. त्यामुळे शरीराची व्यवस्थित वाढ झाली नाही. लग्नेश स्वराशीच्या सप्तमात.
लग्नेश बुध स्वराच्या सप्तमामध्ये, राहूयुक्त त्यामुळे तो नीच राशीमध्ये, शनीच्या उभा नक्षत्रामध्ये, शनीच्या दृष्टीमध्ये, राहूयुक्त पापकर्तरीमध्ये, एकंदरीत लग्नाला तनुस्थानाला बळ नव्हते. भाग्य शुक्र पण अष्टमामध्ये, भाग्याने पण साथ दिली नाही, नशिबाने साथ दिली नाही. अष्टमेश मृत्यूस्थानाचा मालक मात्र स्वनक्षत्रामध्ये आहे. लग्नेश बलहीन आहे, तर अष्टमेश स्वनक्षत्रात असल्यामुळे बलवान झाला, पण तो हर्षलयुक्त आहे आणि शनीच्या राशीमध्ये आहे, त्यामुळे त्याचे एक एक अवयव निकामी होत गेले आणि शेवटी बिचारा तो गेला. या मातेला आपला मुलगा गेला हे ठीक आहे, पण काही काळ का होईना तिला संततीचं सुख मिळालं. पण ज्यांच्या पत्रिकेमध्ये संततीचं सुख नसतं, म्हणजे अनापत्य योग असतात, त्या माता पित्यांचं दुःख देखील काही वेगळंच. अशाच एका पित्याची आता पत्रिका बघूया. कर्क लग्नाची पत्रिका, सटकर सर. सटकर. कर्क लग्नाची पत्रिका आहे. या कर्क लग्नाच्या पत्रिकेमध्ये पंचमात गुरु आहे. गुरु स्थाननाश करतो का असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. तर काही वेळेस अशी उदाहरणं सापडतात की गुरुने स्थाननाश केलेला आहे. पंचम स्थानामध्ये एक तर वृश्चिक रास आहे, निसर्ग कुंडलीची अष्टम स्थान निर्दर्शक रास, तिथे गुरु आहे. जो षष्ठेश आहे तिथे केतू देखील आहे. तर पंचमात गुरुने स्थान नाश केला, तो षष्ठेश आहे. आणि मुख्य म्हणजे हा गुरु मृत अवस्थेमध्ये आहे. ह्या ज्या अवस्था आहेत, बाल, वृद्ध, मृत वगैरे, या मानाच्या केने असा देखील एक प्रश्न विचारला जातो. पण काही ठिकाणी ह्या अवस्था देखील काम करतात. इथे गुरु पंचमेश मृत अवस्थेमध्ये, पंचमस्थ गुरु मृत अवस्थेमध्ये आहे. पंचमेशाकडे जो पंचमेश मंगळ, पंचमेश मंगळ हा रवियुक्त आहे. मंगळ रवियुक्त आहे, पण हा रवी मार्केश आहे. रवीला मार्केशाचा रोल करावा लागणार. पंचमेश मंगळ मार्केश रवी व्ययेश बुधयुक्त आहे. बुधाला देखील व्ययेशाचा रोल करावा लागणार. आणि तो अष्टमेश शनीने दृष्ट आहे. पंचमात किंवा पंचमाचा राहू, केतू, शनी, मंगळ आणि त्रिस्थानाशी संबंध आलेला आहे. त्यामुळे या गृहस्थांना जीवनाच्या संध्याकाळी आधाराची काठी नाही, ही वस्तुस्थिती आहे, पण ती क्लेशदायक आहे. प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझी संतती ही कर्तृत्वान असावी, यशस्वी असावी, त्याचं भरपूर नावलौकिक असावं, त्याला चांगल्या प्रकारची पोझिशन, स्टेटस वगैरे असावी. आपल्या संततीचे कर्तृत्व बघण्याची प्रत्येक माता पित्याची इच्छा असते आणि त्यासाठी ते अनेक प्रकारे प्रयत्न देखील करतात. असं प्रयत्न करायला हरकत नाही, पण ते प्रयत्न करत असताना आपल्या पत्रिकेमध्ये संततीचं कर्तृत्व बघण्याचे योग आहेत का, याचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे. त्याच्या कर्तृत्वाला, प्रयत्नांना प्रारब्धाची साथ आहे का हे बघावं. आणि त्यासाठी एक उदाहरण मी माझ्या अष्टकवर्ग ज्योतिष पद्धत या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. सोनिया गांधींचं. आता पुढील पंतप्रधान कोण, राहुल गांधी का नरेंद्र मोदी, आतापासून चर्चा सुरू झालेली आहे. मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी ज्योतिष नियमांप्रमाणेच बोलतो आहे. तर राहुल गांधी पंतप्रधान होणार का, हे मी सोनिया गांधींच्या पत्रिकेमध्ये बघितलं. सोनिया गांधींच्या पत्रिकेमध्ये मुलाचं कर्तृत्व बघण्याचे योग असतील तर राहुल गांधी पंतप्रधान होतील. तर त्या दृष्टीने आपण आता सोनिया गांधींची पत्रिका बघूया. सटकर सर, सोनिया गांधी
कर्क लग्नाची पत्रिका आहे. लग्नामध्ये शनी आहे, चतुर्थामध्ये शुक्र आणि गुरु आहे, पंचमामध्ये बुध केतू रवी आहे, षष्ठात मंगळ आहे, लाभामध्ये हर्षल राहू आहे आणि व्ययात चंद्र आहे. माननीय सोनिया गांधींच्या पंचमामध्ये वृश्चिक रास आहे. आता सांगितल्याप्रमाणे निसर्ग कुंडलीचं मृत्यूस्थान. या वृश्चिक राशीमध्ये रवी आहे, पण तो मार्केश रवी आहे. एक तर पंचम स्थान हेच रवीला मानवत नाही. पंचम स्थान हे जणू काही गर्भाचं ठिकाण आहे, एका नाजूक असं अवयवाचं ठिकाण आहे आणि तिथे एक आगीचा गोळा. त्यामुळे पंचम स्थान हे रवीला सुटेबल नाही. त्यातून हा रवी जो मार्केश आहे तो केतुयुक्त असल्यामुळे पंचम स्थानामध्ये ग्रहण योग झाला. तिथे बुध आहे. बुध हा व्ययश आहे. पंचमामध्ये व्ययश आला, पंचमाचा त्रिक स्थानाचा संबंध आला आणि पंचम स्थानावर हर्षल राहू यांची दृष्टी आहे. म्हणजे पंचम स्थानामध्ये 5 पापग्रहांचा संबंध आला. व्ययश, मार्केश, हर्षल, राहू आणि केतू. गुरु आहे, संततीचा कारक गुरु, तो नेमका शत्रू बरोबर आहे, शत्रूच्या राशीमध्ये आहे आणि पाताळ स्थानामध्ये आहे. काही लोक चतुर्थाला पाताळ स्थान म्हणतात. चतुर्थामध्ये गेलेला प्रत्येक ग्रह झोपतो असं देखील म्हणतात, कारण ही रात्री 12ची वेळ आहे. रात्री 12 वाजता आपण झोपलेलो असतो, तसा चतुर्थात गेलेला कोणताही ग्रह झोपतो म्हणजे इनऍक्टिव्ह होतो असं म्हणणं आहे. त्यामुळे हा संततीचा कारक भाग्येश गुरु चतुर्थामध्ये गेल्यामुळे, शत्रू राशीत शत्रूवर असल्यामुळे आणि पाताळात गेल्यामुळे तो बलहीन झालेला आहे. पंचमेशची काय कंडिशन आहे? पंचमेश मंगळ, परत हर्षल राहू शनी प्लुटो यांच्या षडाष्टकामध्ये आहे. पंचमाचा अनेक ग्रहांशी षडाष्टक झालेला आहे. ही सगळी सोनिया गांधींच्या पत्रिकेतील पंचम स्थानाची कंडिशन बघता मी काही बोलण्यापेक्षा सुज्ञ वाचक यातून जो काय अर्थ घ्यायचा आहे तो घेऊ शकतात. मित्रांनो, संतती सुख याचे किती व्हरायटीज आहे बघा. संतती नसणे, संतती वाईट निघणे, संततीलाच खांदा द्यावा लागणे, संततीचं कर्तृत्व चांगलं नसणे, संतती समलिंगी प्रकाराकडे जाणं, अनेक 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 प्रकार आहेत. संतती सुखाचे संचित किती विविध प्रकारचे आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न केला. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने आपण अभ्यासाचा प्रयत्न केला. प्रत्येक ज्योतिष शिकायला किंवा कुठल्याही शिक्षणाला व्यावहारिक उपयोगितेची जोड पाहिजे. आपण ह्या सगळ्या पत्रिकेमध्ये जे काय ज्योतिष नियम पाहिले, त्याचं काय करायचं तर आपल्या बघण्यामध्ये अशा कुठल्या पत्रिका आल्या तर हे नियम त्यांना ताळून बघितले पाहिजे. विचाराधीन पत्रिकेमध्ये असे वाईट योग नसतील तर उत्तम, दुर्दैवाने असतील तर एक तर ती वस्तुस्थिती मान्य करा. कोणाच्याही आधाराशिवाय जीवनाची संध्याकाळ चांगली जाईल याची आखणी करा. तो अमेरिकेत मुलगा निघून गेला किंवा व्यसनापायी त्याला घर विकावं लागलं किंवा जो तरुणपणी गेला, असे जे काय योग असतील पत्रिकेमध्ये तर जीवनाची संध्याकाळ कोणाच्याही आधाराशिवाय चांगली जाईल याची आखणी करा. आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि बिघडलेले संतती सुख उपासनेने आपल्याला दुरुस्त करता येते. ज्योतिषशास्त्रातलं प्रारब्ध हे फुल अँड फायनल नाहीये. ज्योतिषशास्त्राच्या आधारे, उपासनेच्या आधारे प्रारब्ध आपल्याला बदलता आलं पाहिजे. आणि प्रारब्ध जर बदलता येत नसेल तर ज्योतिषशास्त्राचा काहीच उपयोग नाही. तुम्हाला असे योग आहे, मी काही करू शकत नाही, तुम्ही जा असं म्हणून चालणार नाही. ह्या ज्या काही चांगल्या अगर वाईट योग आहेत त्यांची तीव्रता आपल्याला कमी करता आली पाहिजे. वाईट योग असतील तर ते पॉझिटिव्ह कसे करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. पत्रिकेत संतती सुखात कमतरता जाणवत असेल तर संततीकारक गुरु आणि पंचमेशाची उपासना करावी. श्रद्धा असेल तर, समस्या असो का नसो, जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या देवस्थानला जातात त्यावेळेस तिथे संततीच्या नावाने अभिषेक करा, जप करा. संतती सुखासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे
आमच्या गणपती बाप्पाचं प्रणम्य खिस्सा देऊन हे स्तोत्र त्रिसंध्या सकाळ दुपार संध्याकाळ हे 21 वेळा म्हटलं पाहिजे. षडभिर मासे फलम लभेत, 6 महिन्यात फळ मिळेल. अर्थात उपासना करण्यापूर्वी संकल्प आवश्यक आहे आणि हे स्तोत्र म्हणत असताना त्याच्या फलश्रुतीकडे देखील लक्ष द्या. या स्तोत्रामध्ये काय म्हटलंय, पुत्रार्थी लभते पुत्रम, धनार्थी लभते धनम. या चारही पुरुषार्थ आपल्याला मिळणार आहेत. शिवाय चांगली संतती कशी प्राप्त करायची याचं अगदी सविस्तर वर्णन श्री शिवोदय शास्त्रामध्ये देखील दिलेलं आहे. त्याचा देखील तुम्ही आधार घेऊ शकतात की त्या पद्धतीने जर आपण वागलो तर आपल्याला वाईट संतती लागू शकणार नाही असं महादेव म्हणतात. संतती सुखाचे संचित अष्टक वर्गांना देखील खूप चांगल्या पद्धतीने बघता येतं. पण आता बऱ्यापैकी उशीर झाला असल्यामुळे आपण तो विषय परत कधीतरी घेऊया. मी माझ्या परीने संतती सुखाचं संचित सांगण्याचा प्रयत्न केलाय. आशा करतो की तुम्हाला हे कदाचित आवडलं असेल. फक्त यातले जे काही नियम आहेत त्या नियमांच्या आधारे परत अशा घटना घडणार नाही आणि कुठल्याही आईला किंवा बापाला संतती संबंधी कुठलाही त्रास होणार नाही याचे प्रयत्न आपण करूया. परमेश्वर कृपेने आपण सर्वांना चांगलं संतती सुख मिळावं अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. मला इथे बोलायची संधी दिली याबद्दल अतुल कुमार कुलकर्णी सरांचे मनपूर्वक आभार. पलंगा मॅडमचे यांचे देखील आभार. त्यांच्यामुळे एक चांगलं वास्तुशास्त्र आम्हाला आज इथे समजलेलं आहे. आणि आमच्या सत्कार सरांचे देखील आभार की ऐन वेळेवर त्यांनी आम्हाला सावरून धरलेलं आहे. उपस्थित सगळ्यांचे परत एकदा आभार. तुम्ही माझे हे 2 शब्द ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. थांबतो. आदरणीय अतुल कुमार कुलकर्णी सर यांचे मी आभार मानतो. सर कार्यक्रम एंड करायचा. कोणाला कुठल्याही प्रकारची शंका आहे का? मॅडम पण इथे आहेत, मी पण इथे आहे. काही शंका नसेल तर आपण कार्यक्रम थांबवूया. सर सुद्धा आलेले आहेत माझ्या बरोबर. नमस्कार सर. नमस्कार सर. थोडं आता ह्या जोडीबद्दल बोलतो. आजकाल सगळ्याच क्षेत्रामध्ये, त्यात आपलं क्षेत्र देखील आलं, पळापळा कोण पुढे पळतो अशी एक पद्धत सुरू झालेली आहे. पद, प्रतिष्ठा, पैसा या सगळ्यांच्या मागे आता लोक पळायला लागलेले आहेत. पण तरी असे काही लोक आहेत आमच्या पलंगे सौ आणि स्त्री यांच्याप्रमाणे की जे अजिबात पद म्हणा, प्रतिष्ठा म्हणा, पैशाच्या मागे नाही आहेत. खरं तर ते खूप मोठी माणसं आहेत. सकाळसारख्या माध्यमाने त्यांची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. सगळ्या प्रकारच्या मासिकांमध्ये त्यांचे लेख येत असतात. त्यांच्या जागी दुसरं कोणी असतात तर तो अगदी 10 फूट वरूनच चालला असता. परंतु त्यांचे पाय अब्सोल्युटली जमिनीवर आहेत. अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला, ग्राउंड रुटेड अशी ही जोडी आहे आणि त्यांच्या विद्वत्तेबद्दल प्रश्नच नाहीये. त्यामुळे त्यांनी जे काही वास्तुशास्त्र आम्हाला यापूर्वी देखील सांगितलेलं आहे, आज देखील सांगितलं, याबद्दल हॅट्स ऑफ. आणि आपल्या ज्योतिषशास्त्राला अशी निस्वार्थ माणसं पाहिजेत. केवळ ज्योतिषशास्त्राने त्यांचे अनेक सामाजिक प्रकल्प देखील आहेत जे राबवत आहेत. अनेक असहाय्य लोकांना त्यांची मदत वेगवेगळ्या प्रकारची चालू असते. असं हे आता सर्व पद म्हणा, पैसा म्हणा, प्रतिष्ठा म्हणा याच्या मागे न लागता मूकपणे शांतपणे आपलं काम करणारी अशी जोडी आहे. त्यांच्या सगळ्या प्रकारच्या सामाजिक कार्यासाठी आणि ज्योतिषशास्त्रासाठी त्यांना माझा मानाचा मुजरा. थँक्यू सर. गुरुकडून एवढं मोठं सगळं कौतुक म्हणजे खूप मोठी आम्हाला पावती आहे सर तुमच्याकडून. तुम्ही नेहमी पाठीशी असता आणि मोठं, सगळ्यात मोठं म्हणजे कौतुक हा शब्द खूप माझ्यासाठी मोठा आहे. ते तुम्ही नेहमी करत असता. त्याच्याबद्दल तुमचे सर आभार करत. यू डिझर्व इट. हे काही सर आता ऍक्च्युली कसं होतं, माझ्या तर व्हिजिट होत्या आणि माझ्या पुतण्याचा लग्नाचा कार्यक्रम काल झाला आणि यांच्या भाच्याचा उद्या लग्न आहे. ज्यावेळेस त्यांनी तुमचा फोन आला आणि सांगितले की बाबा
व्याख्यान द्यायचा. त्यावेळेस मी यांना सांगितलं की काय नाही, लग्न वगैरे ह्या गोष्टी ऍडजस्ट करू आपण, परंतु सरांची गुरु आज्ञा मानून सरांना नाही म्हणायचं नाही, काही जरी झालं तर व्याख्यान द्यायचंच आपल्याला. आणि एक आहे की तुम्ही कधीही जरी आम्हाला शब्द कोणत्याही प्रकारचा टाकला तर गुरु आज्ञा म्हणून आम्ही तो कायमस्वरूपी पाळूया, असा आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील. थँक्यू सर. आणि एक होतं, जर वेळेचा वगैरे काही बंधन असले तरी देखील आपण जास्तीत जास्त कोणत्याही तुम्ही सुचवाल तिथं जाण्याचा निश्चित प्रयत्न करूया. नाही, साध्या सोप्या पद्धतीने वास्तुशास्त्रात जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमची मदत पाहिजे. कारण आजकाल सगळ्याच गोष्टींचा धंदा झालाय, त्यात जास्त न बोललेलं बरं. एक आहे की आम्हाला तुमच्या बाबत एवढा आदर आहे की एवढी तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्योतिषांची, वास्तुतज्ञांची लॉकडाऊनच्या काळात मोठ बांधली. आज सगळे एवढे एकत्र करणं किंवा काय, जसं आपण म्हटलं की सगळ्याचा व्यवसाय झाला, तसं एक आहे की कोण कोणाला सहकार्य करेल किंवा कॉम्पिटिशन तयार होईल असा प्रयत्न करत नाही. पण तो कधीच तुम्ही मनामध्ये विचार आणला नाही, हे मोठ बांधताना लोक एकत्र आणताना. की आपल्याला बरेच लोक आम्हाला म्हणतात की कॉम्पिटिशन आपण स्वतःहून का तयार करायचं. आम्ही म्हटलं पंडित सरांचा आदर्श आमच्या समोर आहेत. उलट सगळे ज्योतिषी एकत्र आणणं, वास्तुतज्ञ एकत्र आणणं, अंकशास्त्र एकत्र आणणं खूप मोठी गोष्ट आहे सर. हे म्हणजे काही सर, माझं लॉजिक फार सोपं आहे. तुम्ही लोकांना सल्ले देतात प्रारब्धाबद्दल, तुम्हाला तुमची पत्रिका समजायला पाहिजे. माझ्या पत्रिकेमध्ये अमुक यश जर लिहिलेलं आहे, त्या सटवाईने 5व्या दिवशी लिहून ठेवलेलं आहे, तर मला ते मिळणार आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन असो का नसो, माझ्या पत्रिकेत जे काही योग आहे ते मला मिळणार आहे. मग कशाला पाहिजे पळापळ, धावपळ, नाही का? किंवा कसं आहे, एक आणखीन उदाहरण, आपण मंडईमध्ये जातो, तिथे बटाट्याची 10 दुकानं असतात. ते स्वतःला कॉम्पिटिशन समजत नाही, कारण प्रत्येक बटाट्याचा व्यापारी त्याच्या नशिबाप्रमाणे खात असतो, त्याला जे काय ते मिळत असतं. इतकं साधं सोपं तत्वज्ञान आहे, पण ते न मिळाल्यामुळे अशी कटकट कॉम्पिटिशन म्हणा, पळापळा, कोण पुढे पळवतो, हे सगळं वृत्ती सुरू होते. कलियुग, काही इलाज नाही, आपण आपल्यापर्यंत चांगलं काम करत राहायचं आणि त्यासाठी तुमची आम्हाला खूप मदत होते. त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. कोणाच्या काही शंका आहेत का? चटकर सर, यू कॅन क्लोज. ओके सर, क्लोज कर दो. थँक्स एव्हरीबडी.